आजच्या या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या धन्यवाद सर. विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य हो हो प्राध्यापक डॉक्टर अस्मिता वैद्य मॅडम, ह्या कार्यक्रमाचे संयोजक प्राध्यापक डी टफळ, प्राध्यापक डॉक्टर US अस्वार, प्राध्यापक नुजत शेख, प्राध्यापक संतोष गडकवार, भारद्वाज कुलकर्णी, शार्दुल वाजंत्री, शेजल पवार, प्राध्यापक कृतिका टेंभुर्णीकर, माझे काका या कार्यक्रमात जॉईन होत आहेत, प्राध्यापक PS मोरे बार्शीवरून, ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलनाची जबाबदारी स्वीकारलेली आहे कुमारी श्रेया नांदेडकर. प्रथमतः मी या प्रसंगी आपल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, पहिले विधिमंत्री आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. बंधू आणि भगिनींनो, आजच्या या विशेष व्याख्यानाचा विषय आपण चला संवेदनशील होऊया असा नियोजित केलेला आहे. मला वाटतं बऱ्याच लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा विषय अगदी नवीन असण्याची शक्यता आहे, कारण विषयामध्ये जी शब्दयोजना आम्ही केलेली आहे, संवेदनशील हा शब्द कदाचित आपण प्रथमतः बरेच लोक ऐकत असणार आहेत किंवा बघत असणार आहेत किंवा त्याविषयी जाणून घेत असणार आहेत. आजच्या या व्याख्यानाचं नियोजन मी खालील 4 भागामध्ये करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. यामध्ये संवेदनशील होणे म्हणजे काय, त्यानंतर संवैधानिक आदर्श, तत्वज्ञान आणि मूल्य, तसेच त्यासमोरील आव्हाने आणि उपाय, त्यानंतर संवेदनशीलता कोणत्या प्रकारे, विधी विद्यार्थ्याची जबाबदारी काय, आणि मग समारोप असा ह्याचं नियोजन करण्याचं मी ठरवलेलं आहे. प्रथमतः आपण संवेदनशील होऊया ह्या वाक्याकडे गेलं पाहिजे विषयाची मांडणी करत असताना, कारण ज्यावेळेला आपण कोणताही विषय अभ्यासाला घेतो तर त्यामध्ये आलेल्या ज्या संज्ञा असतात, शब्द असतात, त्याची उकल होणं फार गरजेचं, नितांत गरजेचं असतं असं मला वाटतं. बंधूंनो, हा जो संवेदनशील होऊया हा शब्द आपल्या समोर किंवा ही एक संकल्पना आपल्या समोर मी घेऊन आलेलो आहे, ती मुळात संवेदनशीलता ह्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा आहे, तो त्याचा एक परिपाक आहे. अर्थात संवेदनशील होणं म्हणजे संवैधानिक बाबतीमध्ये संवेदनशील होणं. आपल्याला बऱ्याचदा जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, भाषेच्या आधारावर किंवा इतर कोणत्याही आधारावर लोकांना, व्यक्तीला, नागरिकांना संवेदनशील झालेलं आपण पाहतच असतो. परंतु मला वाटतं आज जर नितांत कोणती गरज आहे आपल्या सर्वांसाठी, तर ती आहे संविधानशील होण्याची, म्हणजेच संवैधानिक बाबतीमध्ये संवेदनशील होण्याची आपल्याला फार नितांत गरज आहे. ही संविधानशील होण्याची प्रक्रिया जी आहे, ही संवेदनशीलता ह्या एका विशेष प्रक्रियेमधून साध्य होईल असं मला वाटतं. मग आपण बघूया की संवेदनशीलता म्हणजे काय. तर संवेदनशीलता ही जे नवीन संकल्पना मी घेऊन आलेलो आहे, मुळात ह्यामध्ये 2 शब्द मी नियोजित केलेले आहेत, ते आहेत संविधान आणि शीलता. संविधान आणि शीलता, ज्यावेळेस या शब्दांची उकल आपण करू, संविधानाविषयी आपल्याला माहिती आहे, त्याची व्याख्या मी माझ्या त्या व्याख्यानामध्ये पुढच्या भागात देण्याचा प्रयत्न करणार आहे.
पण संविधानशीलता हा शब्द संविधान आणि शील या दोन शब्दांपासून मी तयार केलेला आहे. पण त्याचा जो उगम जर बघितला आपण किंवा प्रेरणा जर बघितली, तर ती प्रेरणा संवैधानिक तत्वज्ञानामध्ये जाते. आणि त्याचं साधर्म्य थोडक्यात संवेदनशीलता ह्या प्रचलित शब्दासोबत सुद्धा आहे. त्यामधून मला असं म्हणायचं आहे की संवेदनशीलता म्हणजे नागरिकांना संविधानाचे तत्वज्ञान आणि आदर्श याचे ज्ञान देऊन संविधान विषयक संवेदना निर्माण करण्याची प्रक्रिया. ह्या प्रक्रियेमध्ये आपण भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाचं तत्वज्ञान, त्याचे आदर्श, त्याचे मूल्य काय आहे ह्याविषयी जागृत करणार आहोत, त्यांना संवेदनशील करणार आहोत, त्यांच्यामध्ये एक चेतना त्याची निर्माण करणार आहोत आणि ती एक प्रक्रिया या संवेदनशीलता या प्रक्रियेमधून साध्य करता येईल असं मला वाटतं. यासोबतच ह्यामध्ये शीलता हा शब्द आहे, तो मुळात सील या महत्वाच्या संकल्पनेसोबत मी जोडलेला आहे. सील हा शब्द किंवा ही संकल्पना बुद्ध नीतीमधून, बुद्ध तत्व ज्ञानामधून, बुद्धाच्या न्याय तत्वशास्त्रामधून मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बुद्ध तत्वज्ञानामध्ये शील म्हणजे चारित्र्य. आता जेव्हा आपण आपलं शील किंवा आपलं चारित्र्य संविधानासोबत जोडू किंवा संविधान या संकल्पनेसोबत जोडण्याचा प्रयत्न करू, तेव्हा संविधानशीलता ह्याचा अर्थ असा होईल की नागरिकाचे चारित्र्य संविधानशील बनण्याची प्रक्रिया. म्हणजेच याचा अर्थ असा होईल दुसरा, संवेदनशीलता ही नागरिकांच्या संवैधानिक तत्वांवर आधारभूत चारित्र्य निर्मितीची प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्याला ह्या प्रक्रियेमधून जी गोष्ट साध्य करायची आहे ती आहे की जे नागरिक आपले आहेत त्यांना संवैधानिक तत्व ज्ञानावर त्यांचं चरित्र कसं निर्माण होईल ही प्रक्रिया आपल्याला संविधानशीलता यामधून साध्य करता येईल. म्हणजे संविधानशीलता एक अशा प्रकारची प्रक्रिया आहे की ज्यामधून आपण आपलं चारित्र्य संविधानशील बनवण्याचा प्रयत्न करूया. आणि मला असं वाटतं की ज्या अर्थी आपलं संविधान एक देशाचा मूलभूत कायदा आहे आणि देशामधील सर्व कायदे ह्या संविधाना अंतर्गत असलेल्या तरतुदीशी विसंगत असणं गरजेचे असतात. त्याबरोबरच मला असं वाटतंय की प्रत्येक नागरिक या देशामधला जो आहे त्याला संविधानाचं तत्वज्ञान, त्याला संविधानाची आदर्श, त्याला संविधानाची नीतिमूल्य ह्याविषयी आपण संवेदनशील करणं फार कम प्राप्त आहे. त्याचं कारण असं आहे की आपण जर आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये पहिलं कर्तव्य जर बघितलं तर ते आपल्याला सांगतं की भारतीय संविधानाचा आदर करणं, भारतीय संविधानाचं अनुपालन करणं, त्यामध्ये असलेल्या ज्या सर्व संस्था, त्याचे आदर्श, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत याचा आदर करणे हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे एक नागरिक म्हणून. पण त्यावेळेला नागरिकांचं संविधानाप्रती जे मूलभूत कर्तव्य आहे त्या मूलभूत कर्तव्याला चालना मिळणं, त्या मूलभूत कर्तव्याला लोकांच्या चरित्राचा अविभाज्य भाग बनवणं आणि आपल्या जनजीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये व्यक्ती वावरत असताना त्याने संवेदनशील होऊन लोकांमध्ये एक नागरिक म्हणून वागणं, संवेदनशील होऊन नागरिक म्हणून वागणं म्हणजे याचा अर्थ न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संवैधानिक मूल्य आपल्या जीवनाचा, आपल्या चारित्र्याचा
एक अविभाज्य भाग बनवणे आणि त्या प्रकारे आपलं जीवन व्यतीत करणे असं होईल. मग आता ही संविधानशील बनण्याची जी प्रक्रिया आहे ही आपल्याला कशा प्रकारे साध्य करता येऊ शकेल आणि आजच्या घडीला संविधानशील होण्याची काय गरज आहे, हे असे अनेक प्रश्न आपल्या समोर निर्माण झालेले असतील. मला वाटतं आज देश सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक ह्या वेगवेगळ्या कारणामुळे एका संक्रमणावस्थेतून जात आहे. आणि इथे अनेक शक्ती आपल्याला जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, भाषेच्या आधारावर अशा वेगवेगळ्या संवेदनशील मुद्द्यांवर आपल्याला छेदू इच्छित आहेत, आपल्याला एकमेकांपासून तोडू इच्छित आहेत, छेदू इच्छित आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये संविधानशील होणं फार गरजेचं आहे. त्याच कारण असं आहे की आपले संविधान निर्माते यांचं जे स्वप्न होतं की पुढे हा भारत एकसंघ, अखंड, कायमस्वरूपी राहील आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या संविधानाची जडणघडण केली. त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या संवैधानिक तत्वज्ञानाची जडणघडण केलेली होती. आणि ह्या परिस्थितीमध्ये मला वाटतं युवकांना फार मोठं स्थान आहे, त्यांची फार मोठी भूमिका आहे. मी आपल्यासारख्या सर्वात वरिष्ठ जुन्या असलेल्या विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून या बाबतीत फार मोठी अपेक्षा घेऊन आलेलो आहे की 1855 पासून आपलं विधी महाविद्यालय उभं आहे. आशियामधील पहिलं विधी महाविद्यालय. आपल्या विधी महाविद्यालयाचे भारताच्या विधी क्षेत्रातील वेगवेगळ्या घडामोडींमध्ये, विकासांमध्ये फार मोठे योगदान आहे. फार मोठे विद्यार्थी आपण घडवलेले आहेत. जगाचा इतिहास जर बघितला आपण, ज्या ज्या क्रांत्या झाल्या, भारताच्या क्रांतीसह, स्वातंत्र्याच्या क्रांतीसह आणि सामाजिक क्रांतीसह, त्यामध्ये विधी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी फार मोठे योगदान दिलेलं आहे. आणि आज मी आपल्याकडे ही अपेक्षा घेऊन आलेलो आहे की या विधी महाविद्यालयातील विद्यार्थी ह्या आपल्या सर्व नागरिकांना संवेदनशील करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा सामील होऊन हे काम पुढे घेऊन जाऊ शकते. कारण सर्व ज्या घडामोडी आपण बघत असतो त्यामध्ये लॉयर्स, विधिज्ञ यांनी फार मोठी भूमिका पाळली, स्वातंत्र्यामध्ये सुद्धा आणि अनेक बाबीमध्ये सुद्धा. तेव्हा आपण फार मोठं कार्य ह्यामध्ये नक्कीच करू शकतो आणि आज ती फार मोठी नितांत गरज आहे असं मला वाटतं. कारण इथून पुढे जर संविधान निर्मात्यांना अपेक्षित असलेला भारत, एकसंघ भारत, अखंडित भारत, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संवैधानिक मूल्यावर अधिष्ठित असलेला भारत आपल्याला जर पाहायचा असेल, टिकवायचा असेल, तर आपल्याला पुढे येऊन, सर्व विधी विद्यार्थ्यांना पुढे येऊन, सर्व विधी तरुणांना पुढे येऊन आपल्या नागरिकांना संवेदनशील करण्याची प्रक्रिया, संवेदनशीलता या प्रक्रियेमध्ये सामील व्हावं लागेल. कोणत्या मार्गाने होता येऊ शकेल, तो एक काही कृती कार्यक्रम सुद्धा देता येईल का, असं मी आजच्या व्याख्यानामध्ये विचार करत आहे. ज्या अर्थी संवेदनशीलता हा विचार आपल्या संवैधानिक तत्वज्ञानाशी निगडित आहे, त्या अर्थी मला वाटतं आपण दुसऱ्या भागामध्ये येत असताना संवैधानिक मूल्य काय आहेत आणि संवैधानिक आदर्श आणि संवैधानिक तत्वज्ञान याची जडणघडण कशी झाली ह्या बाबीकडे आपण गेलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ह्या प्रक्रियेची पूर्णतः जाणीव होऊ शकेल. बंधूंनो, आपल्याला माहिती आहे की आपलं संविधान असं पाहिलं तर आपण 9 डिसेंबर 1946 पासून ते ज्या दिवशी आपण संविधान स्वीकृत केलं 26 नोव्हेंबर 1949 आणि ज्या दिवसापासून आपण संविधान अंमलात आणायला सुरुवात केली 26 जानेवारी 1950, आज त्या दिवसापासून 26 जानेवारी पासून 72 वर्ष पूर्णत्वात जातात. आणि संवैधानिक तत्वज्ञानाला आजच्या परिस्थितीमध्ये मला वाटतं प्रचंड एवढं महत्व आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय ह्यामध्ये ज्या रीट याचिका दाखल होत आहेत
भारतामध्ये जे अनेक प्रश्न आहेत, लोकांच्या मूलभूत अधिकारांच्या हरणाचे प्रश्न असतील, स्त्रियांचे प्रश्न असतील, वंचित घटकांचे प्रश्न असतील, ह्या सर्व प्रश्नांवर किंवा अल्पसंख्याकांचे प्रश्न असतील, त्या सर्व प्रश्नांवर मला वाटतं आज जर कोणता मार्ग असेल आणि ज्यामध्ये आपण भूमिका करू शकतो, विद्यार्थी भूमिका पार पाडू शकतात, तर ती आहे संवेदनशीलतेची चळवळ. यासाठी आपलं तत्वज्ञान जे संविधानाचं आहे ते प्रथमतः बघणं गरजेचं आहे. पण ते पाहत असताना आपण संविधान ही संकल्पना जी आहे, कायद्याचे विद्यार्थी तुम्ही सर्व अभ्यास करत असतात आणि आपल्या सर्व लोकांपैकी काही लोकांना भीतीच असणार आहे संविधान, इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन ही जी संकल्पना अस्तित्वात आली त्याचा फार मोठा इतिहास आहे. म्हणजे अगदी इसवी सन पूर्व 449 या सालापासून आपण त्याकडे पाहू शकतो. आणि कॉन्स्टिट्यूशो ह्या लॅटिन शब्दापासून त्याचा अर्थ सामाजिक आदेश असा घेण्यात येत होता. त्यापासून ही एक संविधानाची प्रक्रिया, संविधानाची संकल्पना जगाच्या पाठीवर आली आणि जगातलं पहिलं संविधान रोमन लोकांनी 12 टेबल्सच्या माध्यमातून केलं होतं. त्याचा काळ होता इसवी सन पूर्व 449. आशियाचा विचार जर आपण केला तर आपल्या आशिया खंडामध्ये जपानचं इसवी सन 604चं जे संविधान होतं ते पहिलं संविधान मानण्यात येतं. ते पहिलं संविधान या आशिया मधलं जे होतं त्याचा मूलाधार होता बुद्ध तत्वज्ञानाचा. मग आता बुद्ध तत्वज्ञानाचा मूलाधार आणि संविधान तसं पाहिलं तर प्रत्येक संविधानाचं आपलं आपलं तत्वज्ञान असतं आणि आपल्या संविधानाच्या तत्वज्ञानाकडे येत असताना सुद्धा आपण काही आपल्या संविधानाचे मूलतत्व आहेत का ह्याचाही विचार करणार आहोत. त्यावेळेला आपल्या संविधानाच्या तत्वज्ञानाची जडणघडण आपण विचार करू तर आपल्याला आपल्या मागच्या पूर्ण इतिहासामध्ये जावं लागतं, संविधानाच्या इतिहासामध्ये जावं लागतं, किंबहुना आपल्या भारताच्या इतिहासामध्ये जावं लागतं. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचा जो सर्व इतिहास आपल्याला ज्ञात आहे तो इतिहास आर्य ह्या देशामध्ये आले तेव्हापासून आपण आपला इतिहास अभ्यास करत असतो. पण आर्य येण्यापूर्वीचा इतिहास सुद्धा ह्या देशाचा आहे. द्रविडियन संस्कृतीचा इथे आपला इतिहास आहे आणि तेव्हापासूनचा इतिहास जो होता त्यामधून अनेक प्रश्न निर्माण झाले. आर्य आल्यानंतर वर्णव्यवस्थेचे प्रश्न झाले, जातीयता आली, वर्णभेद आला, जातीभेद आला, स्त्रियांचे प्रश्न निर्माण झाले. पुढे येत असताना मग आपल्याला माहिती आहे की अल्पसंख्याकांचे प्रश्न निर्माण झाले आणि मग आपण कुठेतरी असं ठरवलं संविधान निर्माण करताना की आपल्याला ह्यापासून एक क्रांती करायची, ज्याला आम्ही सामाजिक क्रांती असं मानतो. आणि हे सामाजिक क्रांती करायची प्रक्रिया आपण सुरू केली संविधान निर्मितीपासून करत आलो. मग आता ही सामाजिक क्रांती आपल्याला कशी करता येऊ शकेल? आपल्याला इथे चालत असलेला सर्व वर्णभेद, जातीभेद, सर्व भेदाभेद नीती जी होती हजारो वर्षापर्यंत काही सन्माननीय अपवाद वगळता ह्या देशाचा कायदा असंच होता की सर्व विषमता, कोणत्याही प्रकारचा न्यायाचा प्रश्न नाही, कोणत्याही प्रकारे समानतेचा प्रश्न नाही, स्वातंत्र्याचा प्रश्न नाही आणि बंधुभावाचा तर प्रश्नच येणार नाही. तर मग आपण एका विचारात होतो की आपल्याला अशा कोणत्या प्रकारचं संविधान निर्माण केलं म्हणजे आपलं सामाजिक क्रांतीचं ध्येय आपण पूर्णत्वास नेऊ. येथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचं स्वप्न आपण पूर्णत्वास नेऊ. अनेक मार्ग आपल्याकडे होते. मी आपल्याला सांगेन की आपल्याकडे स्वराज असा एक मार्ग होता, त्याच्यासोबत सुराज असा एक मार्ग होता, त्यासोबतच महात्मा गांधींनी दिलेला जो मार्ग होता, जे संवैधानिक प्रस्ताव होता, तोही एक मार्ग होता ज्यामध्ये जे खेड होतं त्याला एक आधार मानून संविधान येईल आणि मग त्या आधारावर आपण अधिष्ठित असलेली स्वराज्य संकल्पनेवर अधिष्ठित असलेलं संविधान आपण आणूया. त्यासोबतच वेगवेगळ्या संविधानाचा अभ्यास आणि अनुभव सुद्धा आपल्याला होता. त्यामध्ये इंग्लंडचं संविधान असेल, अमेरिकेचं संविधान असतील,
ज्यामध्ये संसदीय लोकशाही होती किंवा ज्यामध्ये अध्यक्षीय लोकशाही होती, ज्याला आपण पुढे काही फेडरल कॉन्स्टिट्यूशन म्हणू, फेडरल संविधान म्हणू किंवा युनायटेड संविधान म्हणू. मग असा कोणता मार्ग ह्यामधून स्वीकारला म्हणजे आपलं सामाजिक क्रांतीचं ध्येय पूर्ण जाईल, ह्या प्रश्नाकडे आपण बघत होतो. त्याची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आपण ग्रॅनविल ऑस्टिन यांचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ नेशन हे जर पुस्तक वाचलं तर ह्याचे उत्तर आपल्याला त्यामध्ये मिळतील नक्कीच. ग्रॅन्युअल ऑस्टिन आपल्या संविधानाविषयी फार चांगल्या प्रकारचं वाक्य देतात, एक विचार व्यक्त करतात आणि ते असं मानतात की भारताचं संविधान हा मूलतः एक सामाजिक दस्तावेज आहे. तो एक सामाजिक क्रांतीचा जाहीरनामा, तो एक सामाजिक आर्थिक क्रांतीचा जाहीरनामा आहे. मग आता ही सामाजिक आणि आर्थिक क्रांती आणण्याचं तत्वज्ञान म्हणजे आपल्या संविधानाचं तत्वज्ञान, म्हणजेच आपल्या संविधानाचे आदर्श, म्हणजेच आपल्या संविधानाची मूल्य जी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 4 मूलाधारावर अधिष्ठित अशा प्रकारचे. पण आता ह्यावर कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रभाव आहेत हे आपण विद्यार्थ्यांनी पाहणं गरजेचे असतं. बंधूंनो, मी आपल्याला सांगेन की ह्या आपल्या संविधानाच्या तत्वज्ञानावर तसं पाहिलं तर वेगवेगळा प्रभाव आपल्याला जाणवतो. आम्ही विद्यार्थी अभ्यास करत असताना मला एक नेहमीच खंत वाटते ज्या वेळेला अभ्यासकांसोबत मी चर्चा करतो आणि मग त्यांच्याकडून आपल्याला कळतं किंवा बहुतांश लोक आपल्या विधी क्षेत्रामधील हे मानत असतात की आपण फ्रेंच राज्यक्रांतीमधून हे नीतिमूल्य घेतलेले आहे. परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण 1954चं दिल्ली आकाशवाणीवरचं जर भाषण ऐकलं असेल तर त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं खंडन केलंय. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या संविधानाचे निर्माते, ज्यांना आपण बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे पितामह मानतो, फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मानतो किंवा भारतीय संविधानाचे शिल्पकार मानतो. ते असं म्हणतात की न्याय, स्वातंत्र्य, समता ही मूल्य मी बुद्ध नीतीमधून घेतलेलं आहे, बुद्धाच्या तत्वज्ञानामधून घेतलेलं आहे. आता ज्यावेळेला आपण संविधानाला पुढे धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचं संविधान मानतो या देशात आणि मग असंही मानतो आपण की हे तत्वज्ञान आपण बुद्ध नीतीमधून घेतलेलं आहे, तर त्याला काही आधार आहे का? तर होय, त्याला आपण जर संविधान सभेमध्ये झालेले पहिल्या 2-3 दिवसाचेच अगदी 9, 10, 11 या डिसेंबर 1946 जर भाषण बघितले, सर्वपल्ली राधाकृष्णन, सरोजिनी नायडू आणि 18 सप्टेंबर 1949 कमलपती त्रिपाठी यांचं भाषण जर बघितलं तर आपल्याला प्रत्यक्ष बुद्धाचं तत्वज्ञान संविधान सभेमध्ये कसं बसवलं आणि कसा संविधान सभेच्या सदस्यांवर बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव होता. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या संविधान सभेचे 16 सदस्य असे होते की ज्यावर प्रत्यक्ष बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रभाव मला माझ्या संशोधनामधून जाणवला. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर स्वतः संविधानाचे निर्माते पुढे झाले आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यासह अनेक तत्वज्ञ असे होते की त्यावर बुद्ध नीतीचा प्रभाव होता. पुढे आपल्या काही विवेचनातून नक्कीच त्यामध्ये आपल्याला जाणवेल ह्या गोष्टी. कमलापती त्रिपाठी यांनी 18 सप्टेंबर 1949 ला हा विचार मांडला होता की आपण आपल्या संविधानामध्ये बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकंपाय हा विचार घेऊन आले. बघा, फार विशिष्ट अशा प्रकारचा हा विचार आहे. त्यावेळेला आपण पंडित नेहरू यांचं ध्येय आणि उद्दिष्टांचा ठराव अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, जो त्यांनी 13 डिसेंबर 1946 ला आपल्या संविधान सभेसमोर मांडलेला होता. तो मला वाटतं जर आपण बघितला तर हे संविधानाचे नीतिमूल्य, हे संविधानाचे आदर्श, हे संविधानाचे जे सर्व आधारस्तंभ आहेत, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, यापैकी न्याय, समता आणि स्वातंत्र्य पंडित नेहरू इंग्रजीमध्ये जे मांडणी करतात त्यामध्ये आपण मराठीमध्ये आपण नक्कीच तो प्रस्ताव नेहरूंचा जो आहे या पुस्तकामध्ये अभ्यास करू शकता. भारताचे संविधान, शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण मराठी पंधरवडा आपण साजरा करत आहोत. प्रदीप गायकवाड यांनी
संपादित केलेलं पुस्तक आहे. त्यामध्ये चांगली भाषणं त्यांनी संकलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरूंचं सुद्धा एक भाषण आहे. बाबासाहेबांचे तर अनेक भाषणे यामध्ये आहेत. आपण विद्यार्थ्यांनी नक्कीच त्याचा अभ्यास केला. आपण संविधानाच्या तत्वज्ञानाकडे जात होतो, त्याच्या नीतिमूल्याकडे जात होतो, आधाराकडे जात होतो, आदर्शांकडे जात होतो आणि मी आपल्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला जो ध्येय आणि उद्दिष्टांचा ठराव मांडला होता त्यावर घेऊन गेलेलो होतो. त्यामधील अनुच्छेद नंबर 5, 6 आणि 8 हे जर बघितलं आपण तर आपल्याला नक्कीच असं जाणवेल की नेहरूंचं हे तत्वज्ञान जे होतं ते तत्वज्ञान बुद्धांच्या तत्वज्ञानामधून नेहरूंनी तो विचार नक्कीच घेतलेला आहे. ज्यामध्ये नेहरू असं म्हणाले होते की भारताच्या सर्व लोकांना कायद्याच्या आणि समाजाच्या नीती नियमाच्या कक्षेत न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समानता, दर्जाची आणि संधीची आणि कायद्यापुढे सर्वांना समान लेखणे, स्वातंत्र्य, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, आस्था, आराधना, व्यवसाय, संघटन आणि कृतीचे यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाईल. नेहरूंनी न्याय, समानता आणि स्वातंत्र्य हे 3 शब्द प्रयोग केलेले होते. याची आपण मांडणी लक्षात घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी. प्रथम क्रमांकावर आहे न्याय, नेहरूंच्या प्रस्तावामध्ये बोलतोय मी. 2 समानता किंवा समता आणि 3 स्वातंत्र्य हे 3 मूल्य पंडित नेहरूंनी आपल्या ध्येय आणि उद्दिष्टांच्या ठरावामध्ये. त्यासोबतच 6व्या अनुच्छेदामध्ये पंडित नेहरू अल्पसंख्याक, मागास आणि आदिम भाग, पददलित आणि इतर मागासवर्गीयांना पर्याप्त संरक्षण दिले जाईल हे सुद्धा एक उद्दिष्ट आपल्या संविधानाचं मानतात. म्हणजे संविधान जे आपण निर्माण करणार आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी येतील, त्याचं तत्वज्ञान कशा प्रकारे असणार आहे, त्याचा जर स्रोत कोणता असेल तर तो स्रोत पंडित नेहरूंच्या या ध्येय आणि उद्दिष्टांच्या ठरावामध्ये आहे असं मला जाणवतं. यासोबतच 8वा परिच्छेद जो आहे त्यामध्ये नेहरू असं म्हणतात की ही प्राचीन भूमी विश्वात आपले योग्य सन्माननीय स्थान प्राप्त करेल, तसेच विश्वात शांतीच्या स्थापनेसाठी व अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपले स्वैच्छिक आणि अर्थपूर्ण योगदान देईल. आता इथे जेव्हा आपण विश्व शांतीचा विचार करतो, जेव्हा आपण न्याय, स्वातंत्र्य आणि समानतेचा विचार करतो, वंचित, अल्पसंख्याक ह्या घटकांच्या संरक्षणाचा विचार करतो, सर्वसमावेशक विचार करतो, त्या अर्थी मला असं वाटतं की हे सर्व तत्वज्ञान नेहरूंवर जो प्रभाव होता बुद्ध तत्वज्ञानाचा त्यामधूनच तो त्यांनी इथे आपल्या संविधान सभेवर मांडलेला आहे. नेहरूंच्या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनवर किंवा ध्येय आणि उद्दिष्टांवर जी चर्चा झाली संविधान सभेमध्ये त्यामधून आपण असं ठरवलं होतं की भारताचं संविधान ते एक नीती मूल्य मानून त्यावर अधिष्ठित अशा प्रकारचं संविधान आपण निर्माण करणार आहे. जे पहिल्या काही भाषणांचा मी इथे उल्लेख केला होता, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सरोजिनी नायडू, नेहरूंच्या अगोदर त्यांची भाषणं झाली होती संविधान सभेमध्ये. त्यांनी तो विचार मांडला होता की आपल्याला ह्या देशामध्ये सम्राट अशोकांचा जो भारत होता, तो बुद्ध शासन ह्या तत्वावर अधिष्ठित होता, तो भारत आपल्याला इथे निर्माण करायचा आहे असे त्यांनी विचार मांडले. मग ज्या दिवशी आपण संविधान निर्मिती प्रत्यक्ष मसुदा तयार करायला हाती घेतलेला होता की हे सर्व नीतिमूल्य आपल्याला आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये कसे प्रस्तावित झालेले आहेत त्यावरही आपल्याला जायचं आहे की जेणेकरून आपल्याला संविधानशील होण्याची स्वतःची प्रक्रिया, ते अंगीकृत करण्याची प्रक्रिया ह्यामध्ये आपल्याला सामील होता येऊ शकेल, सहभागी होता येऊ शकेल आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा समाविष्ट करता येऊ शकेल. आपल्या मसुद्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीने जो आपल्या संविधानाचा मसुदा तयार केला होता, तो मसुदा तसं पाहिलं तर BN राव हे जे संविधान सभेचे सल्लागार होते आणि त्यांनी 25 शब्दाचा एक मसुदा ह्या मसुदा समितीकडे पाठवलेला होता प्रस्तावनेचा. तो इंग्रजीमध्ये आहे
आणि जरी आपण मराठी भाषा पंधरवडा साजरा करतो, परंतु अभ्यासाचा भाग म्हणून आपल्या समोर तो वृद्धिंगत करू इच्छितो अभ्यासक म्हणून आणि सर्वांना आपल्याला तो माहीत व्हावा या दृष्टिकोनातून. तो काय होता मसुदा प्रस्तावनेचा आणि मग त्यामध्ये कसे बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले तो अभ्यास करणं आपल्याला फार रोचक होईल. हा 25 शब्दांचा मसुदा होता. त्यापैकी 15 शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष आपल्या प्रस्तावनामध्ये स्वीकारले होते. कोणते होते नंतर मी ते सांगेनच. बिएनराव यांचा मसुदा असं म्हणतो, वी द पीपल ऑफ इंडिया seeking to promote the common good do hereby through our chosen representatives enact, adopt and give to ourselves this constitution. हे 25 शब्द आहे. त्याच्या मराठीमध्ये विवेचन मी नंतर करेन त्यावेळेस आपण डॉक्टर बाबासाहेबांचं मसुदा बघूया. पण ह्यामधील 15 शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले, त्यामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया डू हिअरबाय आणि शेवटचे एनॅक्ट, अडॉप्ट अँड गिव्ह टू अवरसेल्फ दिस कॉन्स्टिट्यूशन हे शब्द आपल्या मसुद्यामध्ये आले. आपण जर मसुदा समितीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या अध्यक्षांना फेब्रुवारी 1948 मध्ये सादर केलेला मसुदा जर बघितला, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला जो प्रस्ताव आहे तो अंतिमतः 82 शब्दांचा बनवला होता आणि त्यामध्ये 4 महत्वाच्या गोष्टी आल्या होत्या. आता हे तत्वज्ञानाची जडणघडण कशी होत आहे ते आपण बघत आहोत. फार मायन्यूट, फार अगदी त्याच्या बारकावे आपण पाहणं गरजेचे असतात कायद्याचे विद्यार्थी म्हणून, कायद्याचे अभ्यासक म्हणून. पंडित नेहरू यांनी आपल्या ध्येय आणि उद्दिष्टांमध्ये भारताचं जे वर्णन केलं होतं ते होतं सॉवरिन इंडिपेंडंट रिपब्लिक अशा प्रकारे. जे 3 शब्द होते लक्षात घ्या. नेहरू त्याला फार जे विवेचन करतात भारताचा भविष्यात येणारा भारत होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामधील इंडिपेंडंट हा शब्द काढून डेमोक्रॅटिक असा शब्द आणला. आता याच्या मागे काय कारण होतं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे, कारण आपण त्याचे आधारस्तंभ काय आहेत, या तत्वज्ञानाचं जे बीज आहे ते काय ते बघत आहोत. बाबासाहेबांचं असं मत होतं की ज्या अर्थी आपण सार्वभौम आहोत त्या अर्थी आपण स्वतंत्र आहोत. नेहरूंनी सार्वभौम स्वतंत्र प्रजासत्ताक असं म्हटलेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंतिमतः त्याला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक किंवा गणराज्य असं म्हटलं. कोणत्या प्रकारची लोकशाही बाबासाहेबांना या संविधानामध्ये आणायची होती आणि कोणत्या प्रकारचा हा भारत आपल्याला पुढे भविष्यात घडवून आणायचा होता की जिथे आपल्याला विद्यार्थ्यांना हे लोकांपुढे मांडणं गरजेचं आहे, लोकांना त्याविषयी अवगत करणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीची संकल्पना फार विस्तृत अशा प्रकारची मी आपल्याला सांगेन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी व्याख्या करतात लोकशाहीची की लोकशाही म्हणजे अशा प्रकारची सरकार किंवा सरकारचा एक नमुना ज्याद्वारे लोकांच्या सामाजिक, व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये कोणताही रक्तपात न करता क्रांतिकारक बदल घडवून आणणे किंवा व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये रक्तपात न करता क्रांती घडवून आणणे, ज्याला आपण सामाजिक क्रांती असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ सामाजिक क्रांती घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे लोकशाही होय, अशी बाबासाहेबांची धारणा आहे, संकल्पना आहे. मग आम्ही ज्यावेळेस कायद्याचे विद्यार्थी म्हणून पुढे येतो, समाजापुढे येतो, तर आम्हाला हे सांगणं गरजेचं आहे, हे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं की आमच्या संविधानाचं ध्येय, आमच्या संविधानाचं मूल्य त्या लोकशाहीमध्ये आहे ज्यामधून आपल्याला इथे सामाजिक क्रांती करायची आहे, त्यामधून आम्हाला व्यक्तीच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडवायचा आहे. मात्र आपल्याला माहिती असणार आहे की जगामध्ये ज्या ज्या क्रांत्या आल्या त्या सर्व रक्तरंजित क्रांत्या होत्या, पण आपल्याला ही रक्तविरहित क्रांती करायची. रक्तविरहित क्रांती करायची म्हणजे कोणताही रक्तपात न करता आपल्याला ही सामाजिक क्रांती इथे घडवायची आहे आणि ही प्रक्रिया म्हणजे लोकशाहीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्णत्वास नेणारं जे सरकार असतं ते लोकशाहीत मधलं सरकार असतं, अशी बाबासाहेबांची भूमिका आहे. आता संविधानामध्ये ज्यावेळेस आपण
ही नीतिमूल्य अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो, तर आपल्याला जाणवत असतं की आपलं संविधान 4 गोष्टींवर अधिष्ठित आहे. जे प्रस्तावनेमध्ये आपण अभ्यास करता कायद्याचे विद्यार्थी, त्यामध्ये आम्ही काय उहापोह केलाय, पहिला शब्द जो होता आम्ही भारताचे लोक, ह्यामध्ये फार मोठं गंभीर अशा प्रकारचं विचार आहेत, फार मोठं तत्वज्ञान ह्यामध्ये आहे. आणि भारताचे लोक हाच आपल्या सर्व अधिकाराचा स्रोत आहे असं पंडित नेहरूंनी म्हटलं. यामध्ये अनेक विचार प्रवाह पण आले आणि अनेक संविधान सभेच्या सदस्यांचं जे सूचना होत्या, त्यामधून ह्या ह्या संविधानाच्या प्रस्तावनेची सुरुवात आपण देवाच्या नावाने केली पाहिजे, परमेश्वराच्या नावाने केली पाहिजे, किंवा महात्मा गांधीचं नाव तिथे आपण जोडलं पाहिजे, अशा अनेक विचार आलेले होते. आणि त्यामधून शेवटी आपण असं ठरवलं की आम्ही भारताचे लोक या शब्दापासून सुरुवात करायची. तसं पाहिलं तर हा शब्द आपण जे अमेरिकेची घटना आहे, ज्याने वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका अशी सुरुवात केली, ह्यापासून आपण तो इथे घेतलेला आहे. आणि तो विचार, लोकांना महत्व देण्याचा विचार, लोकांच्या अपेक्षा, आकांक्षा, त्यांचे ध्येय, त्यांचे स्वप्न आपल्या संविधानामध्ये समाविष्ट करण्याचा तो विचार आहे. लोकांसाठी तो संविधान आहे, कोणत्याही देवासाठी नाही, कोणत्याही व्यक्तीसाठी नाही. हा तो विचार आपल्या संविधानामधून आला, ते आपल्या संविधानाचं फार मोठं तत्वज्ञान ह्या आम्ही भारताचे लोक या एका विचारामध्ये आहे. मग आपलं संविधान काय सांगतं आपल्याला, की आपलं संविधान हे सांगतं की आम्ही भारतीय लोकांनी काही संकल्पपूर्वक निर्धार केलेले. कोणते संकल्पपूर्वक निर्धार केलेले आहेत, कशाचे केलेले आहेत, तर आपण भारत घडवण्याचा संकल्प केलेला आहे. आपण काही गोष्टी लोकांना प्राप्त करून घेण्याचा संकल्प केलेला आहे आणि काही बाबी प्रवर्धित करण्याचा विचार केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आपण या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की आपण कोणत्या प्रकारचा भारत घडवण्याचं स्वप्न आपण ठेवलेलं आहे, आपलं तत्वज्ञान, आपले आदर्श कशामध्ये आहे, तर आम्हाला हा भारत सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवायचं आहे. म्हणजे हा भारत घडवण्याचं आपलं स्वप्न आहे. आपल्या संविधानाचं तत्वज्ञान, आपल्या संविधानाचे आदर्श आपल्या ह्या बाबीमध्ये सुद्धा आहेत. सार्वभौम भारतामध्ये आहेत, समाजवादी भारतामध्ये आहेत, धर्मनिरपेक्ष भारतामध्ये आहेत, लोकशाही भारतामध्ये आहेत आणि गणराज्य किंवा प्रजासत्ताक असलेल्या भारतामध्ये किंवा त्या स्वप्नामध्ये आपले ध्येय, आपले आदर्श, आपल्या संविधानाचं तत्वज्ञान तिथे सुद्धा आहे. आज घडीला आपण जेव्हा बघतो, तर मला वाटतं यामधील प्रत्येक संविधान निर्मात्याच्या प्रत्येक स्वप्नावर काही ना काही ज्या गोष्टी देशामध्ये घडत आहेत, त्यावर कशा प्रकारचे आव्हानं येत आहेत, त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे जे विचार प्रवाह या देशामध्ये आहेत, त्यांच्याकडून कोणत्या कोणत्या प्रकारचे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण केली जात आहे, कायद्याचे विद्यार्थी म्हणून, कायद्याचे अभ्यासक म्हणून आपल्या सर्वांना त्याविषयी माहिती आहे. आपण जो विचार स्वीकारला होता की इथे सामाजिक क्रांती कोणत्या मधून येईल, कोणत्या विचाराने येईल, ग्रॅन्युअल ऑस्टिन यांनी त्या पुस्तकामध्ये म्हणलं की भारतीय लोकांनी मग सांसदीय लोकशाहीचा मार्ग स्वीकारला. आणि सांसदीय लोकशाही म्हणजे कोणत्या प्रकारची लोकशाही? सांसदीय लोकशाही म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका भाषणामध्ये असं म्हणतात की सांसदीय लोकशाही म्हणजे राजकीय लोकशाही, आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही. तिथे एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य असेल, ती लोकशाही. आणि ह्या संसदीय लोकशाहीमध्ये जे सरकार असतं, ते सरकार लोकांना अंतिमतः जबाबदार असतं. म्हणजेच लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीला जबाबदार असतं. ज्यामध्ये स्थिर सरकार असतं, ज्यामध्ये ज्यामध्ये स्थिर सरकार हे सोडून हा पर्याय सोडून आपल्याकडे स्थिर सरकारचा पर्याय होता, पण ज्यामध्ये जबाबदार सरकार असतं. स्थिर सरकार असते तुमच्या अध्यक्षीय लोकशाहीचं एक मूल्य झालं, परंतु संसदीय लोकशाहीचं मूल्य असतं जबाबदार सरकार असते. ओके, इथे चूक दुरुस्त करून घेण्याचा प्रयत्न करा आपण. जबाबदार सरकार
प्रस्थापित करणे. पण आपलं सरकार कशाला जबाबदार आहे? तर आपलं सरकार संविधानाअंतर्गत जे प्रस्थापित झालेलं सरकार आहे, ते सरकार न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या बाबींना जबाबदार आहे, असं मी मानतो. भारतीय लोकांनी ह्या प्रस्तावनेमध्ये संविधानाच्या असा आपण संकल्प केला की सर्व नागरिकाला कोणत्या कोणत्या गोष्टी प्राप्त होतील? न्याय, स्वातंत्र्य आणि समता. मी आपल्याला अगोदर सांगितलं की आपल्या देशामध्ये न्याय अशा प्रकारचा व्यवस्था नव्हती, किंवा स्वातंत्र्याची व्यवस्था नव्हती, किंवा समानतेची व्यवस्था नव्हती, किंवा बंधुत्व हा विचार आपल्या राजकारणामध्ये किंवा कायद्यामध्ये नव्हता. जे सर्व कायदे ह्या देशामध्ये होते ते धर्मच्या आधारावर, ते धर्मशास्त्र होते, ज्याच्यामध्ये मनुस्मृती असतील, वेद असतील, ह्याच्यावर अधिष्ठित अशा प्रकारचे आपले कायदे होते आणि त्या काळामध्ये ते संविधान होते असं मला वाटतं. पण आपण त्यापेक्षा पुढे जाऊन जो विचार आपण मांडला या देशामध्ये की इथे सामाजिक क्रांती येईल. पण सामाजिक क्रांती कशामुळे येईल? तर सामाजिक क्रांती न्याय प्रस्थापित केल्यानंतर येईल, सामाजिक क्रांती समानता प्रस्थापित केल्यानंतर येईल, सामाजिक क्रांती लोकांना स्वातंत्र्य दिल्यानंतर येईल, सामाजिक क्रांती येथे बंधुता प्रवर्तित केल्यानंतर. मी आपल्याला सांगेन, नेहरूने जे 3 शब्द प्रस्तावित केले होते मी अगोदर सांगितलं, आणि त्याची क्रमवारी अशी होती: न्याय, समानता आणि स्वातंत्र्य. संविधानामध्ये प्रत्यक्ष येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचे नियोजन असं केलं: न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. म्हणजे पहिल्या स्थानावर आहे न्याय, आणि त्यामध्ये सुद्धा पहिल्या स्थानावर आहे सामाजिक न्याय. हे आपण कायद्याच्या विद्यार्थ्यांनी अवश्य त्या रचनेकडे अगदी बारकाव्यानं बघणं गरजेचं असतं. सामाजिक न्याय प्रथम प्रायोरिटी आपली आहे. प्रथम जर आपल्याला काही इथे घडवायचा असेल तर तो आहे सामाजिक न्यायाचा प्रश्न. सामाजिक न्याय, त्यानंतर आर्थिक न्याय, त्यानंतर राजकीय न्याय. मला अपेक्षा आहे की पुढच्या व्याख्यानामध्ये जे समोरचे वक्ते त्यांचे जे विषय आपण दिलेले आहेत ते ह्या सर्वांवर आधारित आहेत. परंतु आपल्या संविधानामध्ये मूलभूत हक्कांमध्ये कशा प्रकारे मग न्याय आला, कशा प्रकारे सामाजिक न्याय आला, कशा प्रकारे आर्थिक न्याय आला, कशा प्रकारे राजकीय न्याय पुढे संविधानामध्ये आला, कशा प्रकारचे राज्याचे नीतिनिर्देशक तत्व आले आणि त्यामध्येही तत्वज्ञान प्रस्तावित झालं, ते पुढचे वक्ते आपल्याला सांगणारच आहेत. त्याचं आणखी रिपिटेशन होऊ नये म्हणून मी इथे त्याला थोडस थांबवतो, त्याच्यावरच विवेचन माझं. आणि पुढच्या भागावर मी लगेच येण्याचा प्रयत्न करतो की दुसरा विचार आपलं संविधान सांगतं की तो आहे स्वातंत्र्याचा, नाही का? स्वातंत्र्य आपण म्हटलं दुसऱ्या स्थानावर, पहिल्यांदा न्याय, दुसऱ्या स्थानावर स्वातंत्र्य. कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य आपण इथे दिलेले आहेत सर्व नागरिकांना? जर प्रस्तावना आपण बघितली संविधानाची, त्यामध्ये सर्व स्वातंत्र्य जी आपल्याला आहेत मूलभूत अधिकारामध्ये प्रस्तावित, त्याला आपण जे आपण तुम्ही इंग्रजीमध्ये लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप असं म्हणतो, नाही का? म्हणजे विचार करण्याचं स्वातंत्र्य, ते अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, ते तुमचं पूजा अर्चेचं स्वातंत्र्य. लोकशाहीमध्ये याला फार महत्व असतं. स्वातंत्र्य नसतील तर मग आपण कशासाठी हा ब्रिटिशांसोबत 150 वर्षाचा स्वातंत्र्य संग्राम केला होता? आपल्या भारतीय संविधानाच्या निर्मात्यांना त्या सर्व स्वातंत्र्य संग्रामाला मूर्त स्वरूप आपल्या संविधानाच्या तरतुदीमध्ये करायचं होतं. संविधानाच्या तत्वज्ञानामध्ये त्या गोष्टी आणल्या आणि मग ती स्वातंत्र्य आपल्या नागरिकाला बहाल करण्याचा तो विचार यामधून आला. आणि स्वातंत्र्याशिवाय आपला नागरिक या आधुनिक भारतामध्ये भविष्यातील हजारो वर्षापर्यंत असू शकणार नाही, ही कल्पना, हा विचार, हा विश्वास त्यांच्या मनामध्ये होता. प्रथमतःच आपल्याला स्वातंत्र्याचा विचार तिथे आला. आणि मला असं वाटतं की तो जो दिवस होता 13 डिसेंबर 1946चा, ज्या दिवशी नेहरूंनी तो विचार मांडला, तो ह्या देशामधला सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा एक दिवस होता. त्या दिवशी पहिल्यांदाच इथे न्यायाची घोषणा झाली, इथे स्वातंत्र्याची घोषणा झाली, इथे समानतेची घोषणा झाली, आणि ती सुद्धा भारतीय लोकांनी भारतीय लोकांसाठी केलेली घोषणा होती. आम्ही भारतीय लोकांनी केलेली घोषणा होती, हे लक्षात घ्या. इथं आपल्या संविधानाचं तत्वज्ञान आहे. आम्ही असं मांडलं की इथे लोकांना समानता मिळेल, समानता लोकांना प्राप्त करून देण्याचा संकल्पपूर्वक विचार आपण आणला.
कोणत्या प्रकारच्या समानता आपल्याला इथे मिळणार आहेत? दर्जा आणि संधीची समानता. मित्रांनो, आपल्या 5,000 वर्षाच्या इतिहासामध्ये आणि खास करून पुढच्या ज्या वेळेस आपले इथे वर्णव्यवस्था आली, जाती व्यवस्था आली आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं, त्यामध्ये कोणत्याही राजकीय व्यवस्थेमध्ये ह्या देशामध्ये दर्जा आणि संधीची समानता आपल्या या समाजामध्ये, भारतीय समाजामध्ये नव्हती. आणि आपल्याला सर्वांना विदित आहे की आपल्याला जे दर्जा मिळाला, ज्या संधी मिळाल्या, त्या जातीच्या आधारावर मिळाल्या, त्या वर्णाच्या आधारावर मिळाल्या. तुम्हाला वर्ण आणि जाती जन्माच्या आधारावर मिळते, लक्षात घ्या. आणि मग तुमच्या जन्माच्या आधारावर तुम्हाला संधी मिळत असते त्या धर्म कायद्यामध्ये किंवा धर्म व्यवस्थेमध्ये. धर्माच्या अधिराज्यामध्ये आपलं संविधान कायद्याचं अधिराज्याची घोषणा करते. इथे कायद्याच्या अधिराज्याची घोषणा करते. जी क्रांतिकारक विचार हा आहे, जिथे धर्माच्या अधिराज्याची संकल्पना होती, तिथे कायद्याच्या अधिराज्याचा विचार आला. आणि मग त्या कायद्याच्या अधिराज्याखाली आपल्या भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधीची समानता मिळेल, हा आपण विचार घेऊन आलो, ते तत्वज्ञान घेऊन आलो, ते मूल्य घेऊन आपण इथे संविधान निर्माते आपल्या त्या संविधानाला आपल्यासाठी घेऊन आले, आपल्यासाठी ते निर्माण त्यांनी केलं. जी जातीच्या आधारावरची उतरंड तुमची आहे, जन्माच्या आधारावर, त्या आधारावर आपल्याला दर्जा मिळाला, त्या आधारावर तुम्हाला समानता मिळते, त्या आधारावर तुम्हाला संधी मिळाली, असं मी म्हणत होतो. फार क्रांतिकारक अशा विचार आहे. आणि म्हणूनच तर मग ग्रँड ऑस्टिन मानतात की भारताचं संविधान एक सामाजिक क्रांतीचा जाहीरनामा आहे. कारण हजारो वर्षापर्यंत न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या गोष्टी आम्ही कायद्यामध्ये आणल्याच नव्हत्या. ही क्रांती आपण इथे केली. ही क्रांती करण्याचे जे काही स्फुल्लिंग आहे, ते इथे संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर आपल्याला देतात. त्याची प्रेरणा हा विचार आपल्याला देतो. आणि शेवटचा जो विचार होता ह्या आपल्या तत्वज्ञानामधला, तो आहे बंधुता प्रवर्धित करणे. कोणत्या प्रकारची बंधुता प्रवर्धित करणे आणि कशाची बंधुता प्रवर्धित करणे, नाही का? इंग्रजीमध्ये तुम्ही जर बघितलं संविधानाचं प्रास्ताविक, तर आपण म्हटलं फ्रॅटर्निटी ऍश्युरिंग द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करणे, हाही आपला एक दृढ संकल्प आहे, लक्षात घ्या. आजच्या घडीला फार महत्व याला आहे, बंधुतेला फार महत्व आहे. नेहरूंच्या प्रस्तावामध्ये 3 गोष्टी आल्या होत्या, हे मी सांगितलं होतं आपल्याला. ते होतं न्याय, समता आणि स्वातंत्र्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बंधुता आग्रहपूर्वक विचार यामध्ये आणला. हे पत्र ज्याचा मी उल्लेख केला अगोदर, संविधान सभेच्या अध्यक्षांना त्यांनी लिहिलेलं होतं. फेब्रुवारी 1948 ला जेव्हा मसुदा त्यांच्याकडे सादर केला, त्यामध्ये ते म्हणतात बाबासाहेब आंबेडकर की आम्ही मसुदा समिती संविधानामध्ये बंधुता हे तत्वज्ञान जाणीवपूर्वक आणत आहोत किंवा समाविष्ट करीत आहोत. त्याचं कारण असं आहे की आज घडीला बाबासाहेब असं म्हणतात की जर कोणती गरज असेल ह्या देशामध्ये, तर ती आहे बंधुता, लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होण्याची. आणि ते असं म्हणतात की ज्यामुळे आपण विभागले गेलो. बाबासाहेब आंबेडकरांनी जर पहिलं भाषण संविधान सभेचं आपण बघितलं, 17 डिसेंबर 1946 रोजी दिलेलं, तर त्यामध्ये ते असं म्हणतात की ह्या संविधान सभेचे सर्व सदस्य माझ्यासह आपण जे इथे आलेलो ते कोणत्या ना कोणत्या जातीचा एक घटक म्हणून आलो, त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलेलो आहोत आणि एकमेकाच्या विरुद्ध आपण इथे युद्ध करण्यासाठी आलेलो आहोत, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु ते खात्री देतात, ते एक आश्वासन देतात संविधान सभेला की जर परिस्थिती अनुकूल झाली, तर आपल्याला जगामधली कोणतीही शक्ती एक झाल्यापासून रोखू शकणार नाही. ते एक संघ करण्याचं जे काही माध्यम आहे आपल्या सर्व भारतीय नागरिकांना, ते आहे बंधुता. आणि बंधुता हा मार्ग कुठून आला? मग बंधुता हा शब्द, जो विचार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आपल्या सर्वांना माहिती आहे की बुद्ध तत्वज्ञानाचा फार मोठा प्रचंड अशा प्रकारचा प्रभाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असे व्यक्तिमत्व आहे आपल्या देशामधलं, मी सांगेन जगाच्या इतिहासामधलं एकमेव उदाहरण असं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, की ज्या व्यक्तीने एखाद्या देशाचं संविधान लिहावं, म्हणजे हा संवैधानिक इतिहासामधलं, जगाच्या संवैधानिक धर्माच्या इतिहासामधली एकमेव ही घटना अशी आहे की एखाद्या व्यक्तीने एखाद्या देशाचं संविधान लिहावं
आणि त्या संविधानाच्या अंतर्गत आपलं धर्मांतर करावं, तो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार द्यावा, असं एक उदाहरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणता विचार घेऊन आलेले होते? बंधुतेचा विचार. आणि बंधुता म्हणजे काय? तर बंधुता म्हणजे मैत्री, जो बुद्ध तत्वज्ञानामधला विचार आहे. ह्या मैत्री भावना, आपण एकमेकांच्या मध्ये असलेली आपले सर्व अण्णा भ्रातृभाव, कोणत्याही राष्ट्र निर्मितीसाठी जर कोणती महत्वाची गोष्ट असते तर ती असतं भ्रातृभाव. आपण एकमेकाला एकमेकांचे भाऊ मानतो का नाही, भ्रातृ मानतो का नाही, तो आपल्यामध्ये भाऊ बहीण मानणं, भाऊ भाऊ मानणं, हा विचार आमच्यामध्ये आहे का नाही, ही गोष्ट फार महत्वाची आहे. हे तत्वज्ञान आपल्या संविधानामध्ये, असं मी मानतो. तर मग ह्या तत्वज्ञानाला आज कोणत्या प्रकारची आव्हानं आहेत की जेणेकरून आम्हाला इथे संवेदनशील होण्याची गरज आहे? हे फार मोठं महान अशा प्रकारचं तत्वज्ञान आपल्या संविधानाचं आहे, जे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि मी असं म्हणालो की हे बुद्ध नीतीमधलं तत्वज्ञान आहे, बुद्ध न्याय तत्वशास्त्रामधलं बुद्ध न्याय तत्वशास्त्रामधले तत्वज्ञान आहे. आणि असाही विचार मी अगोदर मांडला की धर्मनिरपेक्ष भारत घडवण्याचं स्वप्न. कदाचित आपल्याला हे वाटणे शक्यच आहे की धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्धचा हा विचार आहे. त्या तुम्ही सांगता की बुद्ध तत्वज्ञानामधून का बुद्धाच्या न्याय तत्वशास्त्रामधून हा विचार आहे. बंधूंनो, मी आपल्याला सांगेन की बुद्धाचा विचार कोणत्याही धर्माशी संबंधित नाही. मुळात बुद्धाचा धम्म जो आहे तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे, तो कोणताही धर्माचा विचार नाही. कोणीही हिंदू असून, मुसलमान असून, ख्रिश्चन असून बुद्धाचा विचार आपल्या जीवनामध्ये अंगीकृत करू शकतो, जो त्याला केवळ फक्त 5च गोष्टीची गरज असते. पंचशिलाची गरज असते, नाही का? एकमेकाला आपण न्यायाने वागतो का नाही, एकमेकांसोबत आपण बंधुभावनेने वागतो का नाही, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर आपण करतो का नाही, एकमेकाला आपण समानतेने वागवतो का नाही, हे विचार, या विचाराप्रमाणे जीवन व्यतीत करणं याचा कोणत्याही धर्माशी संबंधित नाही. बुद्धाचा धर्म हा धर्म नाहीये, लक्षात घ्या. तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून तो एक सेक्युलर विचार आहे, तो एक धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचा विचार आहे. या अर्थाने मी असं मानतो हे बुद्धाचं न्याय तत्वशास्त्र आहे, तो एक आधारस्तंभ आपल्या संविधानाच्या मूलतत्वाचा आहे. संवैधानिक तत्वज्ञानाचं मूल जर कुठं असेल तर त्या विचारामध्ये आहे. मग ह्या विचाराला आजचे आव्हानं कोणते आहेत? फार मोठ्या अशा प्रकारचे आव्हानं आहेत. आणि 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानाच्या ह्या सर्व तत्वज्ञानाच्या विरुद्ध किंवा संविधानामध्ये जे आपण फार मोठे मेहनत घेऊन त्या बाबी आणल्या त्याच्या विरुद्ध जे आव्हान होते त्याचा उपयोग केलेला आहे. आणि ज्या अर्थी आपल्याला हा संवेदनशीलतेचा उपक्रम किंवा संवेदनशीलता हा विचार घेऊन लोकांसमोर जाण्याची अपेक्षा मी इथे घेऊन आलेलो आहे, तर माझं एक कर्तव्य बनते की ते सर्व आव्हानं कोणती होती त्या दिवशी आणि आज ते आव्हानं कोणत्या प्रकारे आपल्या समोर आहेत ते जर आपल्याला कळालंय, त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचं विवेचन जर कळालं, त्यांचं तत्वचिंतन जर कळालं, तर आपल्याला तो विचार घेऊन लोकांसमोर जास्त प्रभावीपणे जाता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये जे आव्हानं सांगितली होती आणि त्याच्यावरचे काही मार्ग सांगितले होते ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो थोडक्यामध्ये. बाबासाहेब असं म्हणाले होते की आपल्या संविधानासमोर जे किंवा जे लोकशाही आपण इथे आणलेली आहे, जे स्वातंत्र्य आपल्या संविधानामध्ये आपण आणलेली आहे, ते पुढे कायमस्वरूपी जर टिकवायचे असेल, हा देश राष्ट्र म्हणून जर उभा करायचा असेल, तर ह्या गोष्टीचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे. आणि त्यांनी ज्या बाबी सांगितल्या होत्या, 5 बाबी सांगितल्या, अनेक बाबी सांगितल्या, पण त्याच्यापैकी मी सर्व या व्याख्यानामधील सर्व विद्यार्थ्यांना विनंती करेन की आपण जरूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि पंडित नेहरूंची भाषणं संविधान सभेमधली वाचली पाहिजेत. जे उपलब्ध आपल्या डिबेटमध्ये आहेत, ऑनलाईन सुद्धा ते उपलब्ध आहेत, ते आपण जरूर वाचा. त्याने जे प्रश्न मांडले की फितुरी आणि भारताच्या स्वातंत्र्याचा संबंध त्यांनी मांडला होता की ज्या वेळेला या देशाचं स्वातंत्र्य गेलेलं आहे ते फितुरीमध्ये गेलेलं आहे, फितुरीमुळे गेले. आणि संवैधानिक अनेक ऐतिहासिक अशा प्रकारचे संदर्भ दिले ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. आणि आणि अनेकदा ते असं म्हणाले की जे आपले स्वातंत्र्य गेले पण भविष्यामध्ये आपले स्वातंत्र्य टिकतील का राहतील का पुन्हा आपण जर फितुरी केली, आपल्या लोकांच्या फितुरीमुळेच आपलं अगोदर स्वातंत्र्य गेलेले आहे, आपण ते कोणाच्या तरी पायावर गहाण ठेवलेली आहे, इथून पुढे ते होईल का? हे एक फार मोठं चॅलेंज त्यांना वाटलं होतं, आव्हान मानलं.
ह्या त्यावेळेला जो देश आणि तत्वप्रणालीचा विचार होता, देश महत्वाचा का एखादी तत्वप्रणाली महत्वाची, हाही प्रश्न त्यांनी मांडला होता. आणि मला वाटतं आजच्या घडीला सुद्धा देश महत्वाचा का एखादी विशिष्ट तत्वप्रणाली महत्वाची. मी अगोदरच म्हटलं की देश एका संक्रमणावस्थेमधून जात आहे, लक्षात घ्या. आणि इथे काही तत्वप्रणाली एवढ्या काय रोखून किंवा एवढ्या आक्रमकपणे आक्रस्ताळलेपणाने समोर येत आहेत आणि आपल्या धर्माच्या आधारावर, आपल्या जातीच्या आधारावर तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, आपल्याला भेदण्याचा प्रयत्न करत आहेत, आपल्यामध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग ती तत्वप्रणाली महत्वाची का आपला देश महत्वाचा? बंधूंनो, बाबासाहेबांचा विचार असा होता की त्यापेक्षा तुमचा देश महत्वाचा आहे. तुमची तत्वप्रणाली कोणतीही असली तरी सुद्धा आपला देश महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतं आजच्या प्रसंगी यालाही फार महत्व आहे. मग आपल्याला जर लोकशाही पुढे यशस्वी करायची असेल या देशामध्ये, तर बाबासाहेब असं म्हणाले होते की सनदशीर मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे. मला वाटतं आज आज जे आंदोलन होतात वगैरे त्यामधून या गोष्टी जाणीव आपल्याला असणार आहे. बाबासाहेबांचं किती मार्गदर्शन आपल्याला इथून पुढे अनेक वर्षापर्यंत तुमचं चालत राहणार आहे. त्याच्यामधून त्यांची दूरदृष्टी आहे ती पण आपल्याला इथे एक अधोरेखित करता शिकेल. ते असं म्हणतात की सनदशीर मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे. आपले स्वातंत्र्य कोणत्याही व्यक्तीच्या पायावर गहाण नाही ठेवले पाहिजे. स्वातंत्र्य गहाण ठेवू नका. कोणताही व्यक्ती किती मोठा झाला त्याच्या चरणी आपले स्वातंत्र्य अर्पण करता कामा नये. स्वातंत्र्य ते मोठे नाही. आपल्या इतका मोठा 150 वर्षाचा आपण जो स्वातंत्र्य संग्राम केला, हे स्वातंत्र्य काय आपण एखाद्या व्यक्तीच्या पायावर गहाण ठेवण्यासाठी केलेले आहेत का? ते मिळवलेले आहेत तेवढ्या कष्टाने. तर ते स्वातंत्र्य आपलं जर टिकवायचे असेल तर ते कोणत्याही व्यक्तीच्या चरणावर अर्पण करता कामा नये. राजकीय लोकशाहीच्या बाबतीमध्ये ते असं म्हणाले की त्याला तुम्हाला सामाजिक लोकशाहीचं अधिष्ठान द्यावं लागेल. त्यासोबतच 26 जानेवारी 1950 रोजी आपलं संविधान अंमलात येणार होतं. त्या दृष्टिकोनातून ते असं म्हणाले होते की 26 जानेवारी 1950 ला आपण एका विस्मयकारक अशा प्रकारच्या विसंगतीच्या विसंगतीमध्ये पदार्पण करणार आहोत. आणि त्या विसंगती कोणत्या होत्या? बाबासाहेब असं म्हणतात की राजकीय अर्थाने आपल्यामध्ये समता असेल, परंतु आर्थिक आणि सामाजिक अर्थाने आपण विषमच असणार आहोत. आणि तो एक आपल्याला एक मार्ग दाखवतात आणि महत्वाची सूचना आपल्याला करतात, गंभीर इशारा आपल्याला देतात की आपल्याला त्याच्या सर्व विषमता आहेत, सामाजिक आणि आर्थिक, त्या शक्य तेवढ्या लवकर दूर केल्या पाहिजेत. नाहीतर काय होईल की त्या सामाजिक आणि आर्थिक विषमतेने बळी पडलेला जो व्यक्ती आहे, जे लोक आहेत, जे घटक आहेत, ते आपण इतक्या महत् प्रयत्नाने निर्माण केलेलं संविधान एक दिवस उलटून टाकल्याशिवाय राहणार. म्हणजे आपल्याला जर इथे लोकशाही यशस्वी करायची असेल, संविधान यशस्वी करायचं असेल, तर ते संविधान आपल्याला ती सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर केली तरच ते टिकाव धरू शकेल. आणि सर्वात महत्वाचा विचार जो शेवटी त्यांनी मांडला तो होता जातीच्या बाबतीमध्ये. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो विचार मांडतात का नाही, त्यांना जी जातीविषयी जी भीती होती बाबासाहेबांच्या मनामध्ये, तो एक पॅराग्राफ, तो एक अनुच्छेद मी आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. त्याचं गांभीर्य आपल्याला तेव्हाच कळेल बाबासाहेबांचं काय विचार होता. मूलतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातींना राष्ट्रविरोधी मानतात, लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांचं एक स्वप्न होतं की हा देश कास्टलेस जाती विरहित देश बनेल, जाती विरहित समाज रचनेत. मी आपल्याला सांगतो की आपले जे काही सर्व स्वप्न होते संविधान निर्मात्यांचे, मला हेही तुम्ही कधी ऐकलं असणार की भारताच्या संविधानाला विचारवंत एक सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग म्हणतात किंवा त्याचं एक डॉक्युमेंट किंवा दस्तऐवज म्हणतात. आणि सामाजिक अभियांत्रिकीमध्ये, सोशल इंजिनिअरिंग मध्ये अभ्यास करत असताना तुमचे पॉस्ट्युलेट महत्वाचे असतात. आमचे जे काही स्वप्न असतात पुढच्या भविष्यामध्ये जे आम्ही आणलेले असतात, ज्यामध्ये आम्हाला असं आपण मानलं की न्यायाच्या आधारावर, समतेच्या आधारावर, तुमच्या स्वातंत्र्याच्या आधारावर, बंधुतेच्या आधारावर हा देश आपण घडवणार आहोत. ते आमचे ध्येय आणि उद्दिष्ट आम्ही प्रिअम्बल मध्ये दिले, प्रस्तावनामध्ये दिले. त्यासोबतच बाबासाहेबांचं एक स्वप्न जे होतं, ते स्वप्न होतं की हा देश, ते संविधान सभेला सांगतात, पुढे जर आपल्याला यशस्वी करायचं, एक राष्ट्र म्हणून उभा करायचा असेल,
तर ते राष्ट्र केव्हा होईल, जर आपल्यामध्ये बंधुभाव असेल. आणि बंधुभाव कधी असेल, ज्यावेळेस आपल्यामध्ये जातीयतेवर आधारित अशा प्रकारची विषमता नसतील, कलुषित भावना नसतील. बाबासाहेब आंबेडकर त्या दृष्टिकोनातून जातींना राष्ट्रविरोधीच मानतात. मुळात जाती ज्या आहेत बाबासाहेबांच्या मताप्रमाणे त्या राष्ट्रविरोधी आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे जे वाक्य बोलतात संविधान सभेमध्ये, की भारत जातीने बुजबुजलेला आहे, या जाती स्वभावतः राष्ट्रविरोधी आहेत, असे म्हणण्याचे कारण असे की त्या परस्परात द्वेष व तिरस्कार निर्माण करतात. तथापि आपल्याला भारतास राष्ट्र बनवायचे असेल तर या अडचणीतून आपण मार्ग काढलाच पाहिजे. कारण भ्रातृभावाशिवाय स्वातंत्र्य समतेचे पापुद्रे अगदीच कातल्यासारखे राहतील. म्हणजे आपण जर इथे जातीचं उच्चाटन केलं नाही तर हा जातीच्या आधारावर असलेला द्वेष जो आहे तो आपल्यामध्ये एक जो पूर्वाग्रह जे आहेत ते आपल्याला थांबवतील आणि राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेला आपल्याला एक बाधा आणतील. मी आपल्याला आणखी एक इथे आठवण करून देऊ इच्छितो ह्या व्याख्यानामधून आपल्या सर्व अभ्यासकांसाठी, की शिकागोमध्ये जे स्वामी विवेकानंदांनी भाषण केलं होतं ऐतिहासिक अशा प्रकारचं धर्मसंसदेमध्ये, त्याने जो विचार मांडला होता, लक्षात घ्या, त्यांनी जे भाषण केले होते त्याच्यापैकी 2-3 भाषण आपण अभ्यास केली पाहिजेत. ह्या संविधानाच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने त्याचा संदर्भ मी आपल्याला इथे देतो. आणि ते असं म्हणाले होते की हिंदूंना मुसलमान किंवा ख्रिश्चन होण्यामध्ये, किंवा मुसलमानांना ख्रिश्चन आणि हिंदू होण्यामध्ये, किंवा ख्रिश्चनांना हिंदू आणि मुसलमान होण्यामध्ये जर कोणती बाधा असेल तर ती आहे देव. म्हणजे देव आपल्याला हिंदूंना मुसलमान किंवा ख्रिश्चन होऊ देत नाही, त्यांच्याविषयी अनुकंपा आपल्या मनामध्ये येऊ देत नाही, किंवा मुसलमानांना ख्रिश्चन आणि हिंदू यांच्याविषयी जी अनुकंपा असायला पाहिजे भाऊ म्हणून, किंवा बंधुभाव आपल्यामध्ये जो पाहिजे भ्रातृभाव म्हणून, तर तो देव एक अडथळा असतो. त्या भाषणामधला तो एक मथित अर्थ होता. बंधूंना मी आपल्याला सांगतो की आपलं संविधान अशा प्रकारचं एक दस्तावेज आहे की तो अडथळा दूर केलेला आहे आपल्या संविधानामध्ये. ते तत्वज्ञानाचा आपला भाग आहे. आपल्या इथे मला वाटतं ह्याच अडथळा आजपर्यंत सुद्धा तोच आपला अडथळा कायमस्वरूपी आहे बंधुभाव निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये. ज्या अनेक धर्मांना अनेक धर्मांमध्ये सुद्धा बंधुभाव असणं गरजेचं आहे. आणि आपलं संविधान ज्या अर्थ तुमचा बंधुभावाचा विचार घेऊन येतं, धर्म स्वातंत्र्याचा विचार घेऊन येतं, सत्सत विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचा विचार घेऊन येतं, तर ह्यामध्ये आपल्याला नक्कीच बंधुभावनेला चालना देण्याचा तो एक विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की त्या जातीचं उच्चाटन आपल्याला शक्य थोडं लवकर होणं गरजेचं आहे, अन्यथा काय होईल की आपण राष्ट्र निर्माण करू शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाती उच्चाटनाचा फार क्रांतिकारक असं विचार होता. आपण त्यांचं अनलिशन ऑफ कास्ट हे पुस्तक सुद्धा वाचा. अंतिम तत्वज्ञान बाबासाहेबांचं जे आहे जाती उच्चाटनाचं, त्या अनलिशन ऑफ कास्ट मध्ये, ज्यामधून जातीचं उच्चाटन कसं होऊ शकतं, राष्ट्र निर्मितीसाठी जातीचं उच्चाटन होणे फार नितांत गरजेचं आहे. आणि त्यामधून त्या ग्रंथामध्ये जे त्यांचं भाषण होणार होतं जातपात तोडक मंडळामध्ये पंजाबमध्ये, न झालेलं भाषण त्यांनी प्रकाशित केलं, कारण ते क्रांतिकारक विचार होते. धर्माचे जे काही दस्तावेज आहेत, धर्म मार्तंडांचे जे कायदे आहेत, त्यांना आव्हान देणारे विचार बाबासाहेबांनी मांडलेले होते. आणि म्हणून ते काही होऊ शकले नाही. बाबासाहेब असं मानतात की त्या जातीचं उच्चाटन झालं पाहिजे, कारण ह्या जाती राष्ट्रद्रोही आहेत. राष्ट्र निर्मितीच्या समोरचा तो एक फार मोठा अडथळा आपल्याला आहे. मग आता हे जे आव्हान आहेत आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या संविधानाच्या तत्वज्ञानाच्या विरुद्धचे, ते कायद्याच्या विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला सर्व व्यक्तींना संवेदनशील जर करायचं असेल, आजच्या प्रसंगीची मी सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांनी ते 1949 मध्ये ज्या दिवशी त्यांचं भाषण झालं होतं 25 नोव्हेंबर 1949 रोजी सांगितलं. आज कोणते आव्हान आपल्या संविधानाच्या तत्वज्ञानासमोर आहेत, ते आपल्याला संवेदनशीलतेच्या अडथळे असू शकतात पुढच्या भविष्यामध्ये, किंवा आपल्याला जर संवेदनशील होण्याची प्रक्रिया यशस्वी करायची असेल व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून, तर ह्या आव्हानाचा विचार आपण करणं गरजेचं आहे. त्याचे मार्ग कोणते आहेत ते त्याच्यावर सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज जो खाजगीकरण, जागतिकीकरण
आणि उदारीकरणाचा जो विचार आहे, जे अर्थनीती आहे, जे नवीन अर्थनीती आपण असं मानतो, मला वाटतं तो आपल्या संवैधानिक तत्वज्ञानासमोरचं एक महत्वाचं आव्हान. अनेक आव्हान आहेत, अनेक अभ्यासांच्या मतानुसार अनेक आव्हानं असू शकतात. त्यापैकी जे मला उमजलेले आणि या प्रश्नामध्ये व्याख्यानामध्ये आपल्या समोर मांडण्यात असं वाटलं ते काही थोडक्यात असलेले आव्हानं मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. या खासगीकरण आणि जागतिकीकरण उदारीकरणामधून आपलं कल्याणकारी जे राज्य आपल्याला घडवायचं होतं त्याचं स्वरूप बदलत आहे, लक्षात घ्या. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या आपल्या मूळ मूल्यांना, मूळ विचारांना चॅलेंज करणारे आव्हानात्मक अशा प्रकारचे आहेत. कारण इथे भांडवलशाही व्यवस्थेकडे झुकणारे एक राज्य व्यवस्था निर्माण होती की काय, अशी भीती मला व्यक्तिशः वाटते. एक संविधानाचा अभ्यास. दुसरं आव्हान मला असं वाटतं की संविधानाची प्रभावी अंमलबजावणी आता ती कशामुळे होत नाही का, काय जे आपले जे पूर्वग्रह असतील, अनेक संविधानाच्या तत्वज्ञानाविषयी ज्या त्या विरोधात्मक अशा ज्या तत्व प्रणाली आहेत त्या देशामधल्या, कदाचित त्याचा भाग असेल, कदाचित त्यांच्या हातामध्ये संविधानाची अंमलबजावणी असू शकते. कारण संविधानाच्या अंमलबजावणी मध्ये फार महत्वाची भूमिका सरकार करत असतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार मांडला होता, बाबासाहेब असं म्हणाले होते ते संविधानाच्या बाबतीमध्ये काय म्हणतात, संविधानाची अंमलबजावणी करत असताना संविधान कितीही जरी चांगले असले तरी सुद्धा संविधान राबवणारे जे असतात ते फार महत्वाचे असतात, नाही का? म्हणजे संविधान राबवत असताना काय महत्वाचं असतं आज, तर संविधानाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. आणि संविधानाची अंमलबजावणी केव्हा होईल? प्रामाणिकपणे ज्या वेळेला या देशामधला नागरिक संविधानशील असेल. म्हणून संवेदनशीलतेचा विचार आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि आमची कायद्याच्या विद्यार्थ्यांची एक जबाबदारी असते की लोकांना आपण संवेदनशील करणं पाहतोय, जेणेकरून संविधानाची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होऊ शकेल. कारण लोक जर संवेदनशील असले तर तुमच्या संविधानाअंतर्गत प्रस्थापित झालेल्या जे काही संविधानाचे अंग असतात किंवा राज्याचे अंग असतात, न्याय व्यवस्था असेल, कार्यकारी मंडळ असतील किंवा विधिमंडळ असतील, ते आपल्या संविधानाप्रमाणे, त्या तत्वज्ञानाप्रमाणे कशा प्रकारे कृती कार्यक्रम करतील आणि संविधानाची अंमलबजावणी करतील, ही महत्वाची गोष्ट मला असं वाटतं. संविधानातील संसदीय लोकशाहीला जाती धर्माचे जे काही निवडणूक आहेत आज, त्यामुळे फार मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. कारण इथे ज्या निवडणुका होतात आपल्या देशामध्ये, त्या निवडणुका संविधानाच्या अंतर्गत कार्यकारी मंडळ प्रस्थापित करण्यासाठी, कार्यकारी मंडळ प्रस्थापित करण्यासाठी किंवा विधिमंडळ प्रस्थापित करण्यासाठी होत असतात. पण किती गंभीर परिस्थिती आपल्या साऱ्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला माहित असणार. कशाच्या आधारावर मत मागितलं जातात? बहुतांश मला असं वाटतं की ह्या देशामध्ये जे सर्व या इलेक्शन मध्ये, निवडणुकामध्ये सहभागी होणारे घटक आहेत ते कोणत्या ना कोणत्या जातीचे समीकरण, धर्माचे समीकरण लावून निवडणुका ठरवत असतात. निवडणुका त्याप्रमाणे त्यांची एक जी पॉलिसी असते, जी जे त्यांचं धोरण असतं ते ठरवत असतात आणि जातीच्या आधारावर इथे मतं मागितल्या जातात, धर्माच्या आधारावर मतं मागितल्या जातात. आणि ते आपल्या संविधानिक तत्वज्ञानाला, संविधानिक मूल्याला फार मोठं आव्हान आहे, ज्यामधून आपल्याला जी सांसदीय लोकशाही आणायची आहे ती होऊ शकणार नाही. बाबासाहेब असं मानतात की ह्या देशामध्ये जे ज्याला आपण मेजॉरिटी म्हणतो इंग्लिशमध्ये, किंवा ती पॉलिटिकल राजकीय अशा प्रकारचं बहुसंख्याक तुमचं राजकीय तुमच्याकडे जी मेजॉरिटी असणं गरजेचे असते, इथे धर्माच्या आधारावर आपल्याला मेजॉरिटी मिळते, लक्षात घ्या. जातीच्या आधारावर इथे मेजॉरिटी मिळते. अजून आपण तेवढे परिपक्व झालेलो नाही. आपल्याला इथून पुढे हा विचार करायला पाहिजे आणि संवेदनशील होणाऱ्या व्यक्तीला तर नक्कीच याचा विचार केला पाहिजे. दुसरा विचार मला असं वाटतं हे तत्वज्ञानाला आव्हानात्मक आहे, तो आहे राखीव मतदारसंघ इथे जे आहेत. यामधून राखीव मतदारसंघामधून जे लोक, त्यांचा पूर्ण आदर करून मी इथे हा विचार मांडतो की राखीव मतदारसंघामधून निवडून आलेले जे आपले प्रतिनिधी असतात ते काय खरोखर त्या त्या जातीचं प्रतिनिधित्व करत असतात. त्या लोकांचे ते प्रश्न विधानमंडळासोबत मांडत असतात, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये मांडतात, का आपल्या एखाद्या पॉलिटिकल पार्टीचे, राजकीय पक्षाचे जे काही ध्येय धोरण असतात त्यावर ते कृती कार्यक्रम मांडत असतात. मला असं वाटतं जर आपण याचं सर्व ऑडिट करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की
ते जे नेतृत्व आहे खरं पाहिलं तर बाबासाहेबांना ही भीती होती आणि म्हणून त्यांनी या राजकीय आरक्षणाचा विरोध सुद्धा केला होता आणि त्यांचा असा विचार होता की ते जे काही सर्व राखीव मतदारसंघ आलेली आहेत पुन्हा पॅक जो पुणे करार झाला महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये त्यामधला तो परिणाम आहे आणि बाबासाहेबांना ही भीती होती की ते लोक फितूर नेतृत्व देतील आणि तसंच झालं त्या लोकांचे प्रश्न तिथे जाऊ शकत नाही आणि म्हणून आज मला असं वाटतं की जर ते कारण आपण संविधानाच्या त्या ध्येय आणि उद्दिष्टांमध्येच हा विचार नेहरूंनी मांडला होता की इच्छित पददलित अल्पसंख्याक जातीने पिछले लोक यांना संरक्षण मिळालं पाहिजे त्यांना संरक्षण कधी मिळेल जर त्यांचे खरे प्रतिनिधी सभागृहामध्ये गेले पण ते प्रतिनिधी जातात पण त्यांचे प्रश्न मांडतात का मांडत नाहीत का आपल्या राजकीय पक्षाचे राजकीय पक्षाची जी भूमिका आहे तीच मांडतात कारण असं जाणवतं आपल्याला की ते जे निवडून येतात ते मूलतः त्या जातीच्या लोकांच्या मतदानावर येत नाही तिथे जे काही मेजॉरिटी असते बहुसंख्याक जे जातीचे लोक असतात त्यांच्या मतदानावर ते निवडून येत असतात आणि म्हणून ते मतदान त्या लोकांचं मिळण्यासाठी म्हणा किंवा आपल्या राजकीय पक्षाचे ध्येयधोरण ते टिकवण्यासाठी म्हणा ह्या ज्या लोकांचं प्रतिनिधित्व त्यांनी करायला पाहिजे त्यांचा प्रश्न त्यांनी मांडायला पाहिजे ते मांडलं जात नाही ही एक फार मोठी आव्हानात्मक परिस्थिती आज आहे आणि संवेदनशील होण्यासाठी संवेदनशीलतेच्या ह्या सर्व उद्दिष्टाकडे जात असताना मला असं वाटतं की ते फार आपल्याला आव्हानात्मक अशा प्रकारची गोष्ट आहे सर्वसामान्यांपर्यंत संविधानाचं तत्वज्ञान आणि तरतुदी योग्य प्रकारे पोहोचू दिल्या जात नाही लक्षात घ्या आज 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 मला अशी भीती वाटते मी हा विचार बऱ्याचदा मांडत असतो सामाजिक बाबतीमध्ये सुद्धा की काय इथे एखादा असा कृती कार्यक्रम चाललेला आहे का की लोकांमध्ये संविधानाचं तत्वज्ञान योग्य प्रकारे जायला नको एक सविस्तर सूत्रबद्ध अशा प्रकारचा कार्यक्रम कोणी हाती घेतलेला आहे का कारण जेव्हा आम्ही तरुण बघतो जेव्हा आपण वेगवेगळे लोकांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतो तर कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ते संविधानाचा विरोध करत असतात आज आज अशा अनेक विचारधारा या देशामध्ये आहेत की जे संविधानाच्या विचाराला आव्हान देणारे विचार मांडत असतात लक्षात घ्या पण या संविधानाच्या तरतुदी खरोखर त्यांच्यासाठी आहेत का ह्या न्याय स्वातंत्र्य समता बंधुताचा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला का तर त्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचला नसेल आणि जर त्यांच्यावर कोणत्या दुसऱ्या ज्या सर्व विचार प्रणाली आहेत त्यांचा प्रभाव असेल तर ते संविधानाच्या तत्वज्ञानाच्या विरुद्ध संविधानाच्या ध्येय धोरणाच्या विरुद्ध नक्कीच विचार करतील जो आपल्या मूलभूत कर्तव्याच्या विरुद्धचा सुद्धा एक विचार आहे कायदेशीर दृष्टिकोन तर त्यांच्यापर्यंत संविधानाचं जे काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आपल्याला पोहोचायला पाहिजे सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून आणखी एक बाब मी आपल्या समोर सांगेन की जे सामाजिक न्यायाचा प्रश्न खरं पाहिलं तर फार महत्वाचं आहे आणि मी सांगितलं की या 4 बाबीपैकी न्याय महत्वाचे न्याय हे आपल्याला प्रथम क्रमांक त्याला आपण दिला न्यायामध्ये सामाजिक न्यायाला प्रथम क्रमांक दिला आम्ही आपल्या सर्व न्याय व्यवस्थेचा संविधानांतर्गत प्रस्तावित झालेला आदर करून एक विचार मांडतो की आपली न्याय व्यवस्था फार प्रबळ अशा प्रकारची आहे की ज्यांच्यामुळं आपल्याला सामाजिक न्याय मिळतो या देशातील वंचित घटकांना न्याय मिळतो वंचित जातींना मिळतो महिलांना मिळतो परंतु न्याय व्यवस्थेमध्ये मान्य सर्वोच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय यामध्ये सामाजिक न्यायाचा सुद्धा विचार झाला पाहिजे तिथे सुद्धा आरक्षणाचं जे धोरण आहे सामाजिक न्यायासाठीच तिथे सुद्धा त्यांनी वृद्धिंगत करणे त्याला सुद्धा चालना देण्यासाठी माननीय न्यायालयाने समोर आलं पाहिजे जेणेकरून आपल्याला या संवैधानिक तत्वज्ञानाला जास्त सामाजिक न्यायाच्या धोरणाला पुढे चालना दिली जाईल मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आपण जर बघितलं त्यामध्ये सुद्धा सामाजिक न्यायाचा प्रश्न नसतो हे अनेक आव्हानं आज आहेत आणि मग ह्या आव्हानावर कोणत्या प्रकारचे उपाय असतील तर त्यापैकी 2-3 उपाय आपल्या समोर मी सांगेन ह्या सर्व आव्हानाला आपल्याला सामोरं जाण्यासाठी एक तर न्याय संस्था खाजगी क्षेत्र राजकीय पक्ष यांना द स्टेट आपल्या अनुच्छेद 12 मध्ये जी व्याख्या दिली संविधानाच्या ह्या कक्षेत घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि मी ह्याद्वारे आपल्या सर्वांना विनंती करेन की विधी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना इथे फार मोठी संधी आहे याच्यावर संशोधन करण्याची याच्यावर विचार मांडण्याची की येथील न्याय संस्था खाजगी क्षेत्र आणि राजकीय पक्ष यांना द स्टेटच्या व्याख्येमध्ये येण्यासाठी जे घटनादुरुस्ती व्हायला पाहिजेत
किंवा होणं कसं अपरिहार्य आहे, गरजेचं आहे, तो एक विचार आपण नक्की करून पाहावा, जेणेकरून त्यांना संविधानाचे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे धोरण आपले ध्येय धोरण ठरवताना त्याला महत्व द्यावं लागेल. म्हणजे जेणेकरून सामाजिक न्यायाचा प्रश्न येणार नाही का. खाजगी क्षेत्रामधील आरक्षण, न्याय संस्थेमधील आरक्षण आणि राजकीय क्षेत्रामध्ये असले वेगळे प्रश्न, कारण मी अगोदर सांगितलं की जाती धर्माच्या आधारावर भेद होतो नाही का, जातीच्या आधारावर मतदान मागितलं जातं, धर्माच्या आधारावर मतदान मागितलं जातं. पण ज्यावेळेला ते राजकीय पक्ष ज्यावेळेस स्टेटच्या डेफिनेशन मध्ये येतील, राज्याच्या डेफिनेशन मध्ये व्याख्यामध्ये येतील 12 मध्ये, त्यावेळेला त्यांना त्यामधून त्यांना ते मानावं लागेल. आणि मग कोणत्या प्रकारचे, जसं तुम्ही अनुच्छेद 14, 15, 16 यामध्ये मांडलं की जाती, धर्म, भाषा, लिंग याच्या आधारावर राज्याला भेदभाव करता येणार नाही, तर त्यांना भेदभाव करता येणार नाही. बंधुता प्रवर्धित करणारा कायदा येते पाहिजे, मला असं वाटतं. बंधुता प्रवर्धित होणं फार गरजेचे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की इथे राष्ट्र निर्माण करायचं असेल आपल्याला, तर महत्वाची गोष्ट कोणती आहे, इथे भ्रातृभाव आपल्यामध्ये आहे. मग बंधुता प्रवर्धित करणारा एखादा कायदा या देशामध्ये आहे का? आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बंधुता प्रवर्तित करणारा एखादा अभ्यासक्रम आहे का? हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आणि असं मला वाटतं की आपण एखादा अभ्यासक्रम कायद्याचे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही प्रस्तावित करत आहोत एक ऍड ऑन कोर्स ऑन सिव्हिक्स अँड फ्रॅटर्निटी, ऍड ऑन कोर्स ऑन सेन्स ऑफ सिव्हिक्स अँड फ्रॅटर्निटी, ज्याच्यामध्ये आपलं बंधुभाव कसा प्रवर्धित होईल आणि जेणेकरून हे राष्ट्र निर्मितीला आपल्याला कशा प्रकारची चालना मिळेल, हा एक विचार आपण नक्की करू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं की पुणे कराराचं पुनर्विलोकन झालं पाहिजे. जी व्यवस्थेत आले त्या वंचित घटकांचं प्रतिनिधित्व करणारे जे लोक आहेत, प्रतिनिधी आहेत, तिथे खरे प्रतिनिधी पोहोचण्यासाठी तिथे काय आपल्याला पर्याय मार्ग देता येऊ शकतो का, याचाही सुद्धा आपण विचार केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक क्रांतिकारक विचार मांडला होता, तत्वज्ञानाचे विचार मी इथे मांडतो, कारण आपल्याला इथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावर अधिष्ठित अशा प्रकारची यंत्रणा उभी करायची होती. आणि मग त्यासाठी बाबासाहेबांनी विचार मांडला होता. तर मार्च 1947 बाबासाहेबांचं रिप्रेझेंटेशन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी जे दिलं होतं संविधान सभेला, ते जर वाचलं तर त्यामध्ये जे जे पुढे स्टेट अँड मायनॉरिटी म्हणून प्रकाशित झालं, त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, जमिनीचं औद्योगिकरण झालं पाहिजे आणि इथे एक राज्य समाजवाद आला पाहिजे. याच्यावर सुद्धा आज व्यापक चर्चा होण्याची गरज आहे. आज जो शेतकरी आत्महत्या करतो, ही फार मोठी संकल्पना, याला एक फार मोठे विस्तृत व्याख्यान लागेल एक वेगळं. परंतु तो एक विचार असा आहे की जर इथे जमिनीचं राष्ट्रीयकरण झालं तर इथे राज्य समाजवाद आला, बाबासाहेबांना जो आणायचा होता, त्यामधून हे आपल्याला साध्य करता येईल की इथे आपल्याला अर्थक्रांती करता येईल. इथे जे आर्थिक क्रांती आपल्याला आणायची होती त्यांना, ती आणण्याचं तत्वज्ञान त्याच्यामध्ये होतं. आणि इथे मग सामाजिक आपल्या संविधानाअंतर्गत ही सामाजिक क्रांती प्रत्यक्षात प्रस्थापित करण्यासाठी एक सर्वव्यापी लढा उभा राहणं गरजेचं आहे. आणि तो सर्वव्यापी लढा कोण उभा करू शकेल, तर तो सर्वव्यापी लढा संविधानाचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, सामाजिक क्रांतीचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तो जो लढा आहे, मला वाटतं ज्या अर्थी या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आम्ही कायद्याच्या विद्यार्थ्यांनी, कायद्यामधील लोकांनी योगदान दिलंय, आज सुद्धा आपल्याला ती वेळ आलेली आहे आणि आपल्याला ती फार मोठी, मला वाटतं, संधी आज आहे की आम्ही कायद्याचे विद्यार्थी अपेक्षा ठेवतो आपल्या शासकीय विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून, नक्कीच आपण याचाही विचार करू शकतो. आपल्या पुढे जे मी सांगणार की मार्ग कोणते, त्याच्यावर मी सांगेनच की कशा प्रकारे आपण या विचारामध्ये सामील होऊ शकतो आणि हा विचार लोकांपर्यंत नेऊ शकतो. परंतु ती एक आज फार मोठी गरज किती आहे. आणि शेवटी मी सांगेन या उपायावर येत असताना की इथे जाती जी व्यवस्था आहे, जातीचं उच्चाटन होणं फार गरजेचं आहे. आजच्या परिस्थितीमध्ये फार गंभीरपूर्वक मी विचार मांडतो की बाबासाहेब आंबेडकरांना, संविधान निर्मात्यांना अपेक्षित असलं, जर आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं असेल तर ते राष्ट्र केवळ जाती नष्ट झाल्यानंतरच होईल. पण आज ज्या विचारधारा इथे पुढे येत आहेत का नाही, त्या पुढे आलेल्या विचारधारा ज्या आहेत, त्या मुळात जातीला खतपाणी घालणाऱ्या विचारधारा आहेत. त्याला त्याला जास्त जोमानं वाढ कशी होईल जातीची, जातीच्या आधारावर भेदभाव नीतीची, हे बघत आहेत. मी आपल्याला इथे एक शिफारस करेन की आपण नक्कीच कायद्याच्या अभ्यासक म्हणून जाती व्यवस्था निर्मूलनाचा सुद्धा विचार केला पाहिजे, की कारण आम्हाला संविधानाअंतर्गत इथे
राष्ट्र निर्मिती करायची आहे. पुढच्या भागाकडे येत असताना की आता मग हे संवैधानिक मूल्य अभ्यास केल्यानंतर आणि त्याच्यावर कोणते उपाय आहेत हा विचार अभ्यास केल्यानंतर आमची जबाबदारी काय, विधी विद्यार्थ्यांची जबाबदारी काय आहे आणि ही संवेदनशीलता कोणत्या प्रकारे आम्हाला पूर्णत्वास नेता येऊ शकेल. लक्षात घ्या, संवेदनशीलतेचा आपण विचार करत होतो आणि संवेदनशीलता संवैधानिक तत्वज्ञानाशी फार मोठी संबंधित आहे. ते तत्वज्ञान समजण्याशिवाय आपल्याला संवेदनशीलतेची प्रक्रिया कळणार नाही, संवेदनशील होण्याची प्रक्रिया कळणार नाही आणि दुसऱ्यांना संवेदनशील करण्याची प्रक्रिया कळणार नाही. म्हणून ते तत्वज्ञान आपल्या समोर थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न केला होता. मग आता आम्ही कायद्याचे विद्यार्थी म्हणून काय करू शकतो यामध्ये, काय काय मार्ग याच्यामध्ये असू शकतात आमच्या हातामध्ये, कोणत्या कोणत्या बाबी असतील, तर अनेक संधी आपल्याला याच्यामध्ये आहे. कारण आम्ही मुळात कायदा शिक्षण कशासाठी घेतो, कायद्याचं शिक्षण घेण्याचे आपले जे उद्दिष्ट असतील, काही लोकांना चांगलं वकील बनायचं असेल, काही लोकांना चांगलं न्यायाधीश बनायचं असतील, काही लोकांना कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जायचं असणार आहे, नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. परंतु कायद्याचा विद्यार्थी म्हणून आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे की काय आम्ही एक नागरिक म्हणून लोकांसमोर एक संवेदनशील त्यांना निर्माण करण्यासाठी पुढे येत आहोत. सामाजिक भान ठेवून, सामाजिक जबाबदारी स्वीकारून आम्हाला त्या नक्कीच बाबी करता येऊ शकतात. काय काय करता येऊ शकतात यामध्ये, पहिली एक गोष्ट कारण विधी विद्यार्थ्यांना फार मोठी संधी मी असं अगोदरच म्हणालो. कारण जगामध्ये ज्या ज्या क्रांत्या आल्या, जे कोणते नवीन विचार आले, तुमचा फेमिनिझमचा किंवा स्त्रीवादाचा विचार असू देत किंवा स्वातंत्र्याचा विचार असू देत किंवा भारताच्या स्वातंत्र्याचा लढा असू देत, ते आम्ही पुढे नेलेले आहेत. त्याचं नेतृत्व आम्ही कायद्याच्या लोकांनी केलेलं आहे. भारताचं संविधान निर्माण सुद्धा आम्ही केलेलं, बाबासाहेब आंबेडकरांनी केले. बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे अभ्यासक होते, कायदे पंडित होते, ते बॅरिस्टर होते. हा सुद्धा आपला वसा आहे. हे आपले हे जे आपलं सर्व भांडवल आहे मागचं, ते सुद्धा आमच्या कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे. आणि आपल्या तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज शासकीय विधी महाविद्यालयामध्ये तर फार मोठा इतिहास आहे. 1855 पासूनचा स्वातंत्र्य युद्धामध्ये आपले अनेक विद्यार्थी होऊन गेलेत, मोठे विद्यार्थी होऊन गेले, मान्य सर्वोच्च न्यायालयाचे विद्यार्थी होऊन गेले, सामाजिक क्रांतीमध्ये सहभागी असलेले राजकीय नेतृत्व आपण फार मोठं केलंय. इथून पुढे मी अपेक्षा करतो की आपल्या महाविद्यालयामधून संवेदनशील होण्याच्या प्रक्रियेमध्ये, संवेदनशीलतेच्या प्रक्रियेमधून सुद्धा काही विद्यार्थी नक्कीच पुढे येतील आणि ह्या राष्ट्रीय कार्यामध्ये आपले योगदान देतील. काय करता येऊ शकेल आपल्याला, काही प्रयोग आमच्या स्तरावर सुद्धा आम्ही करून बघितले आणि त्यामधून मी खात्रीला एक सांगतो की नक्कीच आपल्याला ही प्रक्रिया पुढे करता येऊ शकते. मागच्या अनेक वर्षापासून, म्हणजे मागच्या जवळपास एक दशकामधून, हा जर लॉकडाऊनचा पिरियड, आपण कोविड-19 पॅन्डेमिकचा पिरियड जर सोडला, तर आम्ही संविधान संदेश रॅली महाविद्यालय 26 जानेवारीला घेत असतो. या संविधान संदेश रॅलीचा काय उद्देश आहे, संविधान संदेश रॅलीचा उद्देश मुळात हाच आहे की लोकांमध्ये संविधानिक तत्वज्ञानाची जागृती करणे. ते शहरामधील लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांना आपले मूलभूत अधिकार काय आहेत, मूलभूत कर्तव्य कोणते आहेत, त्या बाबी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. संविधानाचं तत्वज्ञान, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे तत्वज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मी आपल्याला हे पण सांगतो की आमच्या सोबतच तो विचार एक पुढे घेऊन अनेक विधी महाविद्यालय महाराष्ट्रामधून आलेले आहेत आणि आमचे मित्र आणि आपल्या मुंबई विद्यापीठाशी अफिलिएटेड डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळ्याचं जर आपण त्यांचे उदाहरण बघितलं आपण, प्राध्यापक जयमंगल धनराज माझे मित्र, त्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची रॅली तिथे सुद्धा एक होत असते आणि ते कॉन्स्टिट्युशनल कॅम्पेन दरवर्षी संविधान दिवसाला घेत असतात. तिकडे हैदराबादला सुद्धा बशीरबागमध्ये जे विधी महाविद्यालय आहे, त्यांच्यासोबत प्राचार्यांसोबत चर्चा केली, ते सुद्धा सकारात्मक त्याच्यामध्ये झालेले. आमच्या औरंगाबादमध्ये जे डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय आहे, त्यांनी सुद्धा तो विचार पुढे नेला. तिथे सुद्धा संविधान रॅली ते काढतात. 26 जानेवारीला ह्या रॅल्या निघतात. काही रॅल्या ह्या आपल्या शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ते जे असतात, आपले माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, हे सुद्धा आपापल्या गावामध्ये काढतात. मी अपेक्षा करतो की आपल्या शासकीय विधी महाविद्यालय सुद्धा ह्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल कॅम्पेन किंवा संवैधानिक जागृती मोहीम, ज्याला मी कोणतेही पॅटेंट या शब्दावर घेतलेलं लक्षात, मला माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी तसं सूचित केलं होतं की तुम्ही संवेदनशीलता यावर कॉपीराईट आणि पेटेंट घ्या, तो शब्द वापरायला नको. परंतु मी जनहितार्थ हा शब्द घेऊ इच्छितो, हा विचार सर्वांना
उपलब्ध करून देऊ इच्छितो की आपण सुद्धा संवेदनशीलता अभियान, संविधान जागृती ह्याच्या अंतर्गत संवेदनशील होण्याची प्रक्रिया कोणीही ते ओपनली खुलेपणाने ते स्वीकारू शकता आणि आपले सर्व महाविद्यालय कोणी विद्यार्थी तो विचार पुढे नेऊ शकतो. तुम्ही रॅली करू शकता, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करू शकता, कविता स्पर्धा आयोजित करू शकता, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करू शकता. आणि आज सोशल मीडिया इतकं प्रभावी साधन आहे. आमचे विद्यार्थी सोशल मीडियावर सुद्धा संवैधानिक चेतना, संवैधानिक संवेदना, संवेदनशीलता ह्याला सुद्धा प्रज्वलित नक्कीच करू शकतात असं मला वाटतं. आपल्या विधी महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी मला असं जाणवतंय की फार चांगले संशोधक आहेत. लॉचा अभ्यास करत असताना, विधीचा अभ्यास करत असताना आपण सर्वसामान्य लोकांना कळेल अशा प्रकारचं या सामाजिक माध्यमातून सुद्धा लिहू शकता. आज फार मोठं 2 मिनिटाचं 4 मिनिटाचं एक भाषण, छोटस न्यायावर असलेलं भाषण, स्वातंत्र्यावर असलेलं भाषण, समानतेवर असलेलं भाषण, बंधुभावाचं काय महत्व आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाविषयी काय विचार आहेत, पंडित नेहरूंच्या संविधानाविषयी काय विचार आहेत, किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आवडेल तो विषय घेऊन 2-4 मिनिटाची क्लिप सोशल मीडियावर, सामाजिक माध्यमांवर नक्की पोस्ट करू शकता, ट्विटरवर करू शकता, फेसबुकवर करू शकता, व्हॉट्सअपवर करू शकता. त्याचा नक्कीच सकारात्मक असा प्रभाव होईल आणि आपला समाज या देशामधील नागरिकांना आपल्याला संवेदनशील करता येईल असं मला वाटतं. आजच्या प्रसंगी आपण शासकीय विधी महाविद्यालय हे ह्या आशिया खंडामधील सर्वात जुनं महाविद्यालय, ज्याला मी असं मानतो की सर्व विधी महाविद्यालय आणि आजच्या घडीला जे विधी विद्यापीठ, विधी स्कूल, ज्याला नॅशनल लॉ स्कूल्स वगैरे प्रस्थापित झालेले आहेत, त्या सर्वांच्या समोरचा एक दीपस्तंभ आहे असं मी मानतो. आणि जर आपण ह्या संवेदनशीलतेच्या विचाराला चालना दिली, संवेदनशील होण्याच्या प्रक्रियेला चालना दिली, तर नक्कीच तो बाकीचे सर्व आपलं मार्गक्रमण हे महाविद्यालय, नॅशनल युनिव्हर्सिटीज करू शकतात, नॅशनल स्कूल करू शकतात. आमचे जे पारंपरिक विधी महाविद्यालय आपण आहोत सर्व, त्याला अनेक निर्बंध, त्याच्यावर नक्की लिमिटेशन आहेत छोटे मोठे. पण नॅशनल स्कूल्स, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज हे तुमच्याकडे एक दीपस्तंभ म्हणून बघतात. एक रोल मॉडेल आपलं असतं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की तिथे प्रवेश मिळावा, तिथे आपण काहीतरी प्राध्यापक करण्यासाठी, विचार व्यक्त करण्यासाठी संधी तुम्हाला प्राप्त व्हावी, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि आपण हे माझे विचार इथे ऐकले, संवेदनशीलतेचा विचार आपण ऐकला. मी अपेक्षा ठेवतो आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना त्याद्वारे आवाहन करतो, विनंती करतो की आपण नक्कीच स्वतः संवेदनशील झालं पाहिजे. आपण स्वतः संवेदनशील झाल्यानंतर समाजाला संवेदनशील कसं करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे. आणि या संवेदनशीलतेच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सर्व लोकांनी इथे एकत्र आले पाहिजेत. एकमेकाला आपण भाऊ मानलं पाहिजे, बंधुभाव जोपासला पाहिजे, एकमेकांसोबत आपण न्यायानं वागलं पाहिजे, एकमेकांच्या सोबत समानतेनं वागलं पाहिजे, स्वातंत्र्याचा आदर आपण केला पाहिजे. या सर्व बाबी मी आजच्या प्रसंगी आपल्या समोर नक्कीच आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि मला खात्री आहे की आपण नक्कीच या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आणि आपलं योगदान त्याच्यामध्ये देणार. माझ्या फार मोठ्या अपेक्षा आपल्या शासकीय विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून आहेत. नक्कीच हा विचार जर आपण पुढे घेतला, तो या देशासमोर मांडला, तर कालांतराने नक्कीच तो एक जागतिक विचार सुद्धा होऊ शकेल आणि त्याला एक फार मोठं संविधानाच्या जागृतीसाठी, संवेदनशीलतेसाठी, संवेदनशील होण्याच्या प्रक्रियेसाठी तुमचं फार मोठं योगदान होईल. आणि त्यामध्ये मला वाटतं मला फार मोठी खुशी होईल ज्यावेळेला मी एखाद्या दिवशी ऐकेन की शासकीय विधी महाविद्यालयाने संवेदनशीलता मोहीम हाती घेतली, किंवा संवेदनशीलता अभियान हाती घेतलं, किंवा संवेदनशील होण्याचं जी प्रक्रिया आहे त्यामध्ये ते योगदान देऊ इच्छित आहेत, एखादा अभ्यासक्रम देऊ इच्छित आहेत आणि या लोकांसमोर येत आहेत, ते मी आपल्याकडून अपेक्षा करतो. आजच्या प्रसंगी शेवटी मी असं म्हणेन की आज जे देशामध्ये सर्व आव्हान आहेत संविधानाच्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने, त्या सर्व आव्हानावर जर कोणता मार्ग असेल तर तो आहे संवेदनशील होण्याचा. जर आम्ही सर्वजण संवेदनशील झालो तर इथे कोणत्याही प्रकारचं कलुषित वातावरण या देशामध्ये होणार नाही, जातीच्या आधारावर भेदभाव होणार नाही, धर्माच्या आधारावर भेदभाव होणार नाही,
लिंगाच्या आधारावर होणार नाही, म्हणजे स्त्रियांना समानतेचा दर्जा नक्कीच येईल. आपल्या सर्वांमध्ये एक बंधुभाव जोपासला जाईल आणि मी आपली सर्वांकडून अशी अपेक्षा ठेवतो, आपण या फार मोठ्या जागतिक दर्जाच्या विधी महाविद्यालयामध्ये माननीय प्राचार्य आणि ह्या कार्यक्रमाचे सर्व आयोजक, ज्यामध्ये माझ्या एक चांगल्या सिन्सिअर स्टुडंट ज्याला आम्ही मानत होतो, प्राध्यापक नुजत, इथे आणखी आमच्या दुसऱ्या सिन्सिअर स्टुडंट तुमच्याकडे आहेत, टेंभुर्णीकर, कृतिका टेंभुर्णीकर, हे या आपल्या सर्वांचं आणि माझ्यासोबत मागच्या काही दिवसांपासून जे संपर्कात आहेत भारद्वाज कुलकर्णी, आजचं ज्यांनी सूत्रसंचलन केलं, आपल्या सर्वांचं खरं पाहिलं तर मी इथे आभार व्यक्त करणं क्रमप्राप्त मानतो, माझं कर्तव्य मानतो. जे सहभागी लोक या कार्यक्रमामध्ये आहेत, विद्यार्थी आपल्या विधी महाविद्यालयाचे, जे स्टेक होल्डर्स आहेत, जे सर्व हितचिंतक आहेत, विद्यार्थी असतील, ते सर्व या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. मागच्या 1.5-2 तासांपासून तुम्ही हा कार्यक्रम याच्यामध्ये आपली उपस्थिती दाखवतात, मला ऐकतात. नक्कीच मी आपल्या सर्वांचे इथे धन्यवाद व्यक्त करतो आणि अपेक्षा ही पण ठेवतो की आपण स्वतः संविधान व्हा आणि संवेदनशील व्हा, संवेदनशीलतेच्या प्रक्रियेमध्ये सामील व्हा आणि शेवटी एक वाक्य सांगतो, चला संवेदनशील होऊया. धन्यवाद.